अनुजाताई, तुझा होमस्कूलिंगचा अनुभव थोडक्यात सांग. का आणि कुठून सुरुवात झाली? घरच्यांना कसं पटवून दिलंस? आणि मग त्यापुढची आव्हान? बरं. मुळात मी साधारण 18 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करते आहे. म्हणजे माझ्या मुलांच्या जन्माच्या अगोदर सुद्धा या क्षेत्राशी निगडीत माझं काम सुरू होतं. हं. 6-7 वर्ष. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना भेटणं, पालकांना भेटणं, शाळांमधनं भेटी देणं आणि मुलांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेणं. त्या निमित्ताने त्यांना पर्याय सुचवणं वेगवेगळे. अभ्यास कसा आवडेल मुलांना ह्याच्यासाठी काम करणं, त्याच्यासाठी वेगवेगळे खेळ तयार करणं. मुळात अभ्यास रंजक करणं ह्या क्षेत्रामध्ये मी काम करते. हं. जेव्हा या भेटी होत होत्या, जेव्हा मी मुलांना भेटत होते, पालकांना भेटत होते, तेव्हा एक गोष्ट मला जाणवत होती, की जे काही शिक्षण चालू आहे, ते काही विशेष बरं नाहीये किंवा ते चांगलं नाहीये किंवा ते मला स्वतःला आवडत नाहीये. म्हणजे अगदी सोपं उदाहरण द्यायचं तर 4-5 वर्षाचा मुलगा असतो, जो सीनियर के-जीमध्ये जातो आणि हं. मग त्याला अल्फाबेट शिकवले जातात. मग पहिल्यांदा सिंगल अल्फाबेट असतो. मग त्याच्यानंतर 2 लेटर्स होतात. मग त्याच्यामध्ये त्यांनी सो, त्याच्यानंतर गो आणि नंतर एल-ओ लो असं दिलं होतं आणि मी विचारलं सहज, की हे एल-ओ लो काय? हं. तर कोणाकडे त्याचं आन्सरच नव्हतं, की नाही माहिती. टीचरने दिलंय आणि आम्ही पानभर फक्त एल-ओ लो काढतोय. बरं काही मुलं ते स्वतःहून करतात. 90% दिसताना असं दिसून आलं, की पालकच करतायत. एक अरे तर बापरे! स्वतः करतायत किंवा मुलाचा हात पकडून करतायत. तेव्हापासून ही सुरुवात झाली, की हे शिक्षण मला माझ्या मुलांना नाही द्यायचंय. हे शिक्षण असू शकत नाही. हे ज्ञान असू शकत नाही. काहीतरी वेगळ्या पद्धतीने मला मुलांना शिकवायचंय आणि कदाचित तिथे होम स्कूलिंग ही संकल्पना डोक्यामध्ये सुरुवात झाली किंवा त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली, वाचनाला सुरुवात केली. जेव्हा माझा मुलगा साधारण 2 वर्षांचा झाला आणि मग त्याला शाळेत टाकायचं, निदान प्ले ग्रुपमध्ये तरी टाकायचं, असे जेव्हा घरामध्ये विषय सुरू झाले, तेव्हा मला एक गोष्ट जाणवली किंवा मला एक गोष्ट वाटली अशी, की फार छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये हल्ली पालक जे आहेत, ते मुलांचं मत घेतात. उदाहरण द्यायचं झालं, तर पहिल्या वर्षाचा बर्थडे केक कसा असावा? तर मुलाला वेगवेगळे फोटो दाखवणं आणि मग तो ज्याच्यावर बोट ठेवतो, तो फोटो सिलेक्ट करणं, ड्रेसेस सिलेक्ट करणं. हे आहे हां, हे घडतंय. अच्छा. आणि इतक्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे कदाचित त्या बाळाला माहिती पण नाहीये, की तो बोट कशावर ठेवतोय. हं. पण पालकांना असं वाटतंय, नाही त्याने चॉईस केलाय आणि म्हणून आम्ही हे एवढं सगळं केलं. एवढ्या छोट्या गोष्टींमध्ये जर तुम्ही मुलांची मतं घेत असाल, तर तो कोणत्या शाळेत जाणार आहे, त्याला कोणत्या शाळेत जायचंय, ह्याच्याबद्दल त्याचं मत का घेऊ नये, हा पहिला किडा माझ्या डोक्यात वळवळायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला मी अक्षरशः साधारण महिना 2 महिने आसपासच्या सगळ्या शाळा पिंजून काढल्या. म्हणजे मुलाला घ्यायचे आणि प्रत्येक शाळेमध्ये घेऊन जायचे. जेव्हा मी तिथे जात होते, तेव्हा मला जाणवलं, की माझ्या मुलाचं हे सगळं करून झालेलं आहे. आणि एका शाळेमध्ये तर त्याने सरळ समोरच्या टीचरला सांगितलं, की "हे एवढे खेळ आणि एवढी पुस्तकं तर माझ्या घरी ऑलरेडी आहेत. ह्याच्यापेक्षा जास्तीच आहेत." तेव्हा त्याला इंग्लिश कविता येत होत्या, मराठी गाणी कविता येत होते, बाकी सगळे त्याचे खेळ होते आणि तो तिथे रमत नाहीये किंवा त्याला त्याच्यामध्ये काहीतरी इंटरेस्टिंग वाटत नाहीये, हे मला त्याच्याकडे बघून समजत होतं. शिशु वर्गाच्या वयात शिशु असताना. वर्गाच्या वयात असताना. आणि मग मी म्हटलं, की ही ती शाळा नाही किंवा हं. माझ्या आजूबाजूची कुठचीच शाळा तशी तशी नाहीये. नाहीये, की तो खूप पुढे गेलाय. मग करायचं काय? मग विचार सुरू झाला, की ठीक आहे जेवढं शक्य आहे तेवढं त्याला मी घरी शिकवेन. पण होम स्कूलिंग करताना सगळ्यात मोठा फॅक्टर जो येतो, तो सगळ्यात महत्त्वाचा असतो, की मित्र मिळायला पाहिजेत हं. किंवा आजूबाजूची 4 मुलं एकत्र जमली पाहिजेत. मग माझ्या डोक्यात कल्पना आली, की माझ्याकडे एवढी पुस्तकं आहेत, माझ्याकडे एवढे खेळ आहेत आणि कणात सगळ्यांना सांगतोय, की आमच्याकडे भरपूर जास्ती आहे. मग 4 मुलांना मी माझ्याकडेच गोळा केलं आणि त्यांच्याबरोबर त्याला खेळू दिलं, तर माझ्या एका मुलाच्या बरोबरीने अजून 4 जणांना शिकता येईल किंवा त्यांचा अभ्यास होईल, ही होम स्कूलिंगची सुरुवात होती. अच्छा. असं काही विशेष ठरवलं नव्हतं, हं. की आता होम स्कूलिंगच करायचं, आता याला शाळेत पाठवायचंच नाही. हं, हं, हं. असं नक्कीच ठरवलं नव्हतं. पण हे पक्कं ठरवलं होतं, की त्याने सांगू देत, की मला शाळेत कधी जायचंय
अच्छा. आणि त्याने सांगू देत की मला शाळेत जायचंय, की बाकीची 4 मुलं शाळेत जातायत, तर तू मला का शाळेत टाकत नाहीयेस? हं, हं, हं. शाळा ही माझी गरज आहे, हे माझ्या मुलाला जेव्हा कळेल आणि ज्या वर्षी कळेल, त्या वर्षापर्यंत त्याला शिकवणं ही पालक म्हणून आमची जबाबदारी आहे, हे पक्कं केलं आणि ती होम स्कूलिंगची सुरुवात झाली असं मी म्हणेन. ह्याच्यामध्ये घरच्यांना कसं पटवलं, तर त्यांना समजत होतं, आधीपासून चर्चा होत होत्या, त्यामुळे कळत होतं. माझं काम दिसत होतं, त्यामुळे हे माहिती होतं, की निश्चितपणे तोटा नाही होणार आहे हं, हं. आणि काही ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे तसे निर्णय घेतले गेले. फार कोणाला पटवणं, फार कोणाला समजावून सांगणं हा विषय त्याच्यामध्ये नव्हता, की पालक म्हणून, आई-वडील म्हणून आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलाय, की आत्ता सध्या तरी ज्युनियर, सीनियर के-जी म्हणजे शिशुवर्ग, बालवर्ग ह्याच्यामध्ये आम्ही घालणार नाही. कदाचित प्राथमिक शिक्षणही त्यांचं घरीच होईल, हा आमचा निर्णय आहे, कारण आमची मुलं तेवढी शिकतायत. अशी त्यांच्या होम स्कूलिंगला सुरुवात झाली. पण मग आता तू आधीपासून शिक्षण क्षेत्रात होतीस, त्यामुळे कदाचित ते सोपं झालं असेल तुझ्यासाठी. नक्कीच, नक्कीच. मग ज्यांना होमस्कूलिंग करायचंय आणि हं, त्यांचा त्यांची पार्श्वभूमी शिक्षण क्षेत्रातली नाहीये, हं. त्यांना काही प्रशिक्षण घ्यावं लागेल का? जर त्यांना होमस्कूलिंग स्वतःच्या मुलांना करून घ्यायचं असेल तर? ओके. सगळ्यात महत्त्वाचा माझा ह्याच्यामध्ये प्रश्न असा असतो ना, की शिक्षणाची व्याख्या काय? हं. तुम्ही कशाला म्हणताय, की मूल शिकतंय? मूल पहिल्या दिवसापासून शिकत असतं. जन्माला आल्याबरोबर त्याचं शिक्षण सुरू होतं आणि मरेपर्यंत प्रत्येक माणूस जर ठरवलं तर शिकतच राहतो. मग मला त्या चौकटीमध्ये, शाळेच्या व्यवस्थेमध्ये त्याला का बसवायचंय? हा सगळ्यात माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग मला मुलाकडनं अपेक्षा काय आहेत? माझ्या शाळेकडनं अपेक्षा काय आहेत? या सगळ्या गोष्टींचा पालकांनी विचार करावा. जर मला इतर 4 मुलांसारखं माझ्या मुलाने शाळेत जावं, चांगले गुण मिळवावेत, हेच माझं स्वप्न असेल, तर निश्चितपणे मी शाळा निवडणार आहे. पण मला काहीतरी वेगळं द्यायचंय मुलांना आणि आत्ता जे शाळा या व्यवस्थेमध्ये चालू आहे, हं. ते मला जर नाही पटत आहे, तर मग माझी त्यांना शिकवण्याची किंवा माझ्या मुलांची शिकण्याची पद्धत काय आहे, ह्याच्यावरती पालकांनी मुलांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही प्रशिक्षण नाहीये. कारण आई-वडील जन्मल्यापासून आपल्या मुलाला बघत असतात. हं. ते कसं शिकतंय, ते रिॲक्ट कसं होतंय, काय दिल्यानंतर त्याचा रिस्पॉन्स कसा येतोय, ह्या गोष्टी त्यांना समजत असतात. म्हटल्यानंतर ते शिकणार आहेत कसं, हेही त्यांना समजेल. पण त्यांचा रोजचा अभ्यास हवा. त्यांनी रोज म्हणजे आपण सध्या जे जर्नल रायटिंग चालू आहे सगळीकडे, त्या पद्धतीने आज मी माझ्या मुलाला काय दिलंय, काय शिकवलंय, हं. त्याच्यामधनं त्याने काय शिकलंय किंवा तो कोणत्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आवड दाखवतोय, हं. रस दाखवतोय, हे सगळं करण्याची ज्यांची मानसिकता आहे, त्यांच्यासाठी काही विशेष प्रशिक्षणाची गरज नाहीये. ते त्यांच्या त्यांच्या कलेने, त्यांच्या चौकटीमध्ये, कुटुंबाप्रमाणे अभ्यास नक्कीच प्राथमिक लेव्हलपर्यंत, दर्जापर्यंत घेऊ शकतात. पण मग आता तू म्हणालीस तसं, की पहिल्या दिवसापासून मुलाचं शिक्षण सुरू होतं. नक्कीच. मग जर होमस्कूलिंग करायचं ठरवलं, तर मुलांसोबतचा सहवास वाढणार. हो. आपण आधीपासूनच म्हणतो, की मुलं आपण जे मुद्दामून शिकवायला जातो, ते शिकत नाहीत. ते आपलं बघतात, की आपण एरवी कसं वागतो आणि मग आपलं अनुकरण करतात. नक्की. म्हणजे होमस्कूलिंग करणार तेव्हा मुलं आपलं जास्त निरीक्षण करणार. बरोबर. म्हणजे मग जर मला माझ्या मुलाला होमस्कूलिंग करवायचं असेल, तर मला माझ्यातले सगळे दोष काढून टाकायला हवेत. ओके. ज्यामुळे ते मुलामध्ये उतरू नयेत. त्या दृष्टीने काय तयारी करावी लागते? तुला असं तुझ्या ठरवलंस, की आता मुलांना आपण घरी शिकवायचं. हं. तर मग त्या दृष्टीने काय तयारी करावी लागते? ओके. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, की तू जे म्हणतोयस, की मला माझ्यातले सगळे दोष काढून टाकायला लागतील. जमतील तेवढे. तर ही ॲक्चुअली प्रत्यक्षात उतरणारी गोष्ट नाहीये. हं. आणि जे मूल घरामध्ये शिकतंय, बघून शिकतंय, अनुकरणातून शिकतंय, तेच शाळेमध्ये सुद्धा शिकतच आहे ना हो. आणि अनुकरणातूनच शिकतोय. मग तिकडे सगळ्या त्रुटी गेल्यात का? तिकडचे सगळे दोष नाहीसे झालेत का? आणि आपण शिकवतोय का? म्हणजे
मला असं नाही म्हणायचं की आपल्यामध्ये दोष असू द्यावेत आणि आपण करावं. मला निश्चितपणे असं सुचवायचं नाहीये, पण त्याचा एक स्ट्रेस किंवा टेन्शन घेण्याची गरज नाहीये. कोणतंही मूल ही आजूबाजूची परिस्थिती सहज स्वीकारतं. स्वीकारण्याची संकल्पना किंवा स्वीकारण्यामध्ये अडचणी येतात ना, ते मोठ्या टप्प्यावरती येतात. वय वाढल्यानंतर येतात. लहान मुलांना सहज कुठच्याही परिस्थितीमध्ये रमता येतं किंवा ती परिस्थिती सांभाळून स्वतःला जगता येतं. सगळ्या लहान मुलांना. म्हणजे भले प्रत्यक्षात वस्तुनिष्ठपणे विचार केला तर एखादी परिस्थिती जरी वाईट असली तरी मुलाला वाटतं की हे नॉर्मल आहे. हो. कारण त्याचा अनुभव विश्व तेच आहे. तेच आहे. आणि त्यामुळे तिथे मला फार काम केलं पाहिजे किंवा माझ्यातले आधी मला सगळे दोष घालवायचे आहेत आणि मग माझ्या होमस्कूलिंगला सुरुवात होईल, असं काही होणार नाहीये. जसं आपला श्वास हा चालूच राहिलाय, तू कॉन्शियसली नाही करत आहेस, बरोबर ना, तू ठरवून नाही काही करत आहेस, त्या पद्धतीने हा शिक्षणाचा प्रवास हवा. पण एवढं नक्की आहे की तो फक्त एकटा तुमच्या मुलाचा नाहीये, तो संपूर्ण कुटुंबाचा आहे. म्हणजे मी एकटं ठरवलं की मला माझ्या मुलांना होमस्कूलिंग करायचंय आणि आत्ता सांगायचं तर बऱ्याच ठिकाणी मी असं अनुभवलंय किंवा मी असं बघितलंय की बरेचसे पालक आहेत ते होमस्कूलिंग निवडतात आणि त्याऐवजी तेवढा वेळ शाळेत बसवायच्या ऐवजी घरी अभ्यासाला बसवलं. म्हणजे शिक्षकाचं काम फक्त ते स्वतःच्या अंगावर घेतात. किंवा अभ्यास नसेल शिकवायचा, पण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मुलांना अडकवून ठेवायचं. माझ्या दृष्टीने हे होमस्कूलिंग नाहीये. मला हे स्वतःला, म्हणजे मी त्यांचं चूक आहे की बरोबर आहे हा त्यांचा स्वतःचा विचार आहे, पण मला स्वतःला हे पटत नाही. आता अजून सोप्या पद्धतीने सांगायचं तर मी सांगेन ह्याच्यामध्ये की समजा उद्याचा तुझा दिवस आहे, हा तुला संपूर्णपणे मोकळा दिलाय. ओके, अशाच साधारण एका खोलीमध्ये तू असणार आहेस पूर्ण वेळ आणि तुला सांगितलंय की तुला जे आवडेल ते तू सांगू शकतोस, ते साधन तुझ्यापर्यंत आम्ही पोहोचवू. पण त्या संपूर्ण दिवसामध्ये तुझ्यासोबत मोबाईल नसेल, इंटरनेट नसेल आणि कोणीही माणूस तुला भेटणार नाही. अच्छा. ओके, तर तू काय रिॲक्ट होशील किंवा तू काय निवडशील? ओके, हेच होमस्कूलिंगच्या बाबतीत होतं असं माझं म्हणणं आहे. होतं म्हणजे व्हायला हवं नाही, जनरली व्हायला हवं किंवा होतं म्हणजे मी जे करत आले त्याच्यामध्ये झालंय की कागद कोरा आहे, संपूर्ण वेळ मोकळा आहे, तुझं डोकं लाव. इथे मी काही आखून नाही दिलंय की ह्या वेळेला हे झालं पाहिजे, ह्या वेळेला हे शिकलं पाहिजे, आज 3 वर्षाचं झालंस आता ही अल्फाबेट झाली पाहिजे किंवा हे रंग ओळखता पाहिजे, असं काही नाहीये. त्याचं त्याला वाढू देत. त्याचं स्वतःची एक त्याची वेळ असणार आहे, त्याची स्वतःची एक गती असणार आहे प्रत्येक मुलाची, आणि ती गती आणि ती वेळ द्यायला मी पालक म्हणून जर तयार आहे तर निश्चितपणे हा प्रवास सोपा होतो. जेव्हा तुम्ही एक टाइम टेबल बनवता ते काय चाकोरीमध्ये जगणं आहे ना, यानंतर हे करायचंय, यानंतर हे करायचंय. इथे तुला कुठे वेळ आहे? मला स्वतःला विचार करायला अवकाशच मिळालेला नाहीये. मला माहितीच नाहीये की काय करायचंय. बरोबर. ठरवून दिलंय त्याप्रमाणे जायचंय. मग माझी विचारशक्ती कशी वाढणार? मला काय आवडतंय, काय आवडत नाहीये हे मला कसं कळणार? ह्याच्यासाठी तो मोकळा कागद आहे. बरोबर. ह्याच्यासाठी तो मोकळा वेळ आहे. तो जर द्यायची तयारी पालकांची असेल तर निश्चितपणे होमस्कूलिंग हे सहज सोपं आहे. पण दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी असं होतं की जेव्हा अनेक मुलं एकत्र येतात तेव्हा अरे त्याला हे चांगलं जमतंय, माझ्या मुलाला अजून हे येत नाहीये. स्पर्धा सुरू होते. मग जर तुम्हाला स्पर्धा आहे किंवा त्याची भीती आहे तर निश्चितपणे हा मार्ग तुमच्यासाठी नाही. मग तुम्ही शाळेत टाका आणि मग त्या स्पर्धेमध्येच मुलांना उतरवा. मी डेव्हिड एप्स्टेनचं रेंज नावाचं एक पुस्तक आहे, त्या पुस्तकातला त्याचा मुद्दा असा आहे की स्पेशलायझेशन करणाऱ्यांपेक्षा जे जनरलिस्ट असतात, ज्यांचे वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असतात किंवा अनुभव असतात, ते जास्त यशस्वी होतात. आणि मग त्याने रॉजर फेडररचं त्यात उदाहरण दिलंय की त्याच्या आईवडिलांनी त्याला आधी सुरुवातीला वेगवेगळे खेळ खेळायला दिले. सगळ्या प्रकारचे खेळ तो खेळला. त्याने टेनिस त्यातला एक होता. त्यानंतर तो फुटबॉल वाटतं खेळला आणि आणखीन काय काय खेळला आणि सगळ्यात शेवटी मग तो परत टेनिसकडे त्याने स्वतःहून ठरवलं की मला टेनिसमध्येच
करिअर करायचं आणि मग तो आला. पण त्याने आधी सगळे प्रयोग करून बघितले. हं. त्यावरनं पण प्रश्न असा पडतो, की आता रॉजर फेडररच्या आई-वडिलांना जेव्हा कळलं तेव्हा कळलं. पण मुलांची स्वप्न बदलत असतात. हं. लहान असल्यापासून अगदी मोठे होईपर्यंत. नक्कीच. मग ठरवायचं कसं, की काय शिकवायला हवं? भले चाकोरीबद्ध वेळापत्रक नसेल, पण त्याला काहीतरी एक व्यवस्था लागेल. मग ठरवायचं कसं, की नेमकं काय शिकवायला हवं? बरं. आता थोडासा वेगळ्या प्रश्नानं मी सुरुवात करते, हं. की जेव्हा मूल शाळेत जातं तेव्हा आपण ठरवतो का, की ते काय शिकणार आहे? म्हणजे सरकार ठरवतं. हां, म्हणजे आपण एक साधारण आखून धरतो, की हे विषय तो शिकतोय. हं. त्या विषयांपेक्षा अनेक इतर गोष्टी मूल शाळेत शिकतं. हो. ते जास्त शिकतो. डेफिनेटली. हां. म्हणजे मुळात ज्याच्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि जे शिकण्याची इच्छा पालकांची आहे हं. किंवा सर्वसामान्य जी इच्छा आहे, त्या इच्छेमुळे मी म्हणजे एक हेतू ठेवून मी मुलाला शाळेत टाकते आणि तिकडे हेतू बदलतो आणि मूल तेवढं सोडून हं. किंवा त्या बरोबरीने काहीही असू शकतं. इतर कितीतरी गोष्टी मूल शिकतं. बरोबर. प्रावीण्य मिळवतं इथपर्यंत. हं. बरोबर आहे. म्हटल्यानंतर अ, लहान वयात साधारण 2-3 वर्षांपर्यंत त्यांना वेगवेगळे प्रयोग करून देत. त्यांना वेगवेगळ्या वस्तू उचलू देत. त्यांना प्रत्येक गोष्ट हाताने करून बघू देत. हं. म्हणजे दुसऱ्या वर्षी सुद्धा मुलं कात्री आणि सुरी चांगल्या पद्धतीने वापरू शकतात. आणि व्यवस्थित म्हणजे आपली खेळण्यातली किंवा ती हल्ली चाइल्ड सेफ सीझर मिळते ती नाही म्हणते मी. आणि हा माझा अनुभव आहे. माझी 2 नाही, माझ्याकडे येणाऱ्या मुलांची ही आजची परिस्थिती आहे, की ती वयाच्या 2ऱ्या वर्षापासून चाकू आणि कात्री हे छान वापरतायत. त्यांना साधा कट पण कधी झालेला नाहीये. अर्थात तिथे पालक म्हणून मी आहे, हं. त्यांच्यावर लक्ष ठेवायला. पण ह्या गोष्टी तिथपासनं सुरू झाल्यात. मला कुठच्याच शिक्षण पद्धतीला दोष द्यायचा नाहीये. हं. पण मी जे मगाशी उदाहरण दिलं ना, की अल्फाबेट शिकवले आणि एक-एक पान फक्त त्याचं रायटिंग झालं. आता त्याचं डिझाइन दिसलं ना, हं. बरोबर आहे ना? मग ते डिझाइन मी कुठेही काढेन. आता तुझ्याशी बोलता-बोलता मी हाताने ह्याच्यावरती काढेन. समोर समजा मी त्या मुलाला एखादं धान्य दिलं, हं. तर त्याच्यामध्ये तो स्वतःहून ते डोक्यात जर त्याच्या ते असेल, तर तो ए काढून दाखवेल. हो. म्हणजे त्याची जी प्रॅक्टिस आहे, त्याचा जो सराव आहे, जे तो शिकलाय, ते अप्लाय करण्यासाठी, त्याचं उपयोजन करण्यासाठी त्याच्याकडे आज बरीच माध्यमं आहेत. हं. ही माध्यमं पुरवणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, की मी कुठच्याही एकाच ठिकाणी अडकून पडलेले नाहीये, मी कुठच्याही एकाच साच्यात नाहीये. तर वेगवेगळ्या पद्धतीने मग तुमचे क्रेयॉन्सपासनं असतील, पोस्टर कलर्स असतील, वॉटर कलर्स असतील, हे एवढे महागातले आर्टिस्टचे ब्रश एवढ्याशा 4 वर्षाच्या मुलाला काय करायचंय का विचारताय? हा प्रश्न येऊच नये. वापरू देत ना, काय करेल खराब करेल. हं. आज तुम्ही असंख्य गोष्टींवरती आपण पैसे खर्च करतो. तिथे आपण हिशोब नाही ठेवत. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही त्यांना असं मोकळं सोडता ना पूर्णपणे, की तुला जे करायचंय ते कर. हं. तेव्हा ती मुलं अतिशय सुंदर शिकतात. मग इकडे त्यांना काय शिकवू हा मला पण प्रश्न पडणार नाही ती पालक व्यवस्था म्हणून. आपोआप हां, ती होते. व्यवस्था आपोआप त्यांच्या त्यांच्या आवडीने तयार होते. पण अर्थात निश्चित याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी सांगेन, की कुठच्याही पद्धतीची, कुठच्याही स्वरूपाची एक कला हं. ही असू देत आणि एक फिजिकल ॲक्टिव्हिटी, एखादा खेळ हं. हे असू देत. हे साधारण पहिल्या काही वर्षांमध्ये म्हणजे वयवर्ष 6 पर्यंत सगळीकडेच असतं. आपण त्यांना गाणी शिकवतो, ते तबला वगैरे किंवा सामान वगैरे वाजवतात, डब्बे वाजवतात. हं. त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये ह्या गोष्टी हळूहळू कमी होतात. शाळेमध्ये सुद्धा कमी होतात किंवा घरी असणाऱ्या मुलांमध्ये पण कमी होतात. हं. की काहीतरी एकच घेऊन बसलं आणि त्याच्याच मागे लागलं. अशा वेळेला आपण लक्ष देणं आणि अशा वेळेला निश्चितपणे त्यांना कुठच्यातरी एखाद्या खेळामध्ये अडकवणं. हं. हं. त्यांना एखादा खेळ खेळायला लावणं म्हणजे त्याचं प्रॉपर शिक्षण म्हणते हां मी. म्हणजे मुलांबरोबर मैदानावर जमलेत आणि खेळतायत हां. असं नाही. तर त्याचं कोचिंग झालं पाहिजे. अशा पद्धतीने शिकवणं. तशीच एखादी कला त्यांना शिकवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या ह्या होमस्कूलिंगच्या व्यवस्थेमध्ये हे 2 टप्पे जर असतील, तर त्यांचा अभ्यास नक्कीच चालू राहतो. मग आता अभ्यासाच्या विषयावरनं आपण थोडं समाजातल्या वावराविषयी बोलूया. जरूर. एक
शाळेमध्ये मित्र होतात आणि शाळेतली मैत्री वर्षानुवर्ष टिकून राहते. म्हणजे आपण बाकी ठिकाणी गेलो तर कुठला क्लास लावला, तू म्हणालीस समजा आता फुटबॉल शिकायचं तर व्यवस्थित त्याचं प्रशिक्षण घ्यायला गेलो, तर तिथे मित्र होतील तेवढ्यापुरते. पण शाळेतली मैत्री टिकून राहते, कॉलेजची मैत्री टिकून राहते. तसं होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांना वर्षानुवर्ष टिकून राहणारी मैत्री मिळू मैत्री. शकते का? चांगला प्रश्न आहे. मित्र किंवा माझ्या विचारांचे, समविचारांचे मित्र किंवा मैत्रीण, एखादी व्यक्ती हम्म. हे आयुष्यात कुठच्या टप्प्यावर मिळेल हे मुळातच सांगता येत नाही. सांगता येत नाही. हो. म्हणजे कदाचित असंही होऊ शकतं की मला शालेय जीवनात एखादी चांगली मैत्रीण मिळालीच नाही. हो. म्हणजे शाळा, मी हे अशा पद्धतीने सांगते कारण ह्या सगळ्या प्रश्नांची आधी उत्तरं देऊन झाली आहेत की मुलं समाजात कशी वावरतील, त्यांना मित्रमैत्रिणी कसे मिळतील. पण व्यक्त होणं आणि व्यक्त होत असताना माझ्या विचारांची माणसं मी शोधणं, त्यांना पकडणं ही गरज आहे माणसाची. हो. त्यामुळे ते शोधतात बरोबर आणि ती मैत्री टिकते. त्यांना ती माणसं मिळतात, ती मुलं त्यांना कळतात की ह्याच्याशी पटत नाहीये किंवा हे काहीतरी वेगळं आहे, ह्याचं आणि माझं चांगलं जमतंय किंवा हिचं आणि माझं चांगलं जमतंय. हे सहज होतं, हे नकळत होतं. याच्यामध्ये काही गोष्टी शिकवायला लागत नाही, जशी मैत्री ही कळत होते, बरोबर. पण मिळतात. म्हणजे कुठेही ती मुलं मैत्रीच्या दृष्टीने किंवा समाजात रमण्याच्या दृष्टीने मागे नाही पडत. पण मी थोडा पुशबॅक अशा रीतीने देतोय की मी आता एक, मला वाटतं सर्वेक्षण होतं का असं काहीतरी होतं, वसतिगृहाविषयी होतं की मतं पटतायत दुसऱ्याची म्हणून मैत्री झालेल्यांपेक्षा जे लोक माझे रूममेट आहेत, जे माझ्या बरोबर राहतात किंवा माझ्या बाजूच्या रूममध्ये राहतात, अशा लोकांशी मैत्री जास्त घट्ट असल्याचं दिसून आलं होतं सर्वेक्षणामध्ये. मला ते नेमकं आठवत नाही, मला सापडलं तर मी खाली पट्टीत लावेन फुटनोटमध्ये, सापडलं तर. पण मग असं ते वाचल्याचं मला नक्की आठवतंय. नक्कीच. अगदी जे एका सोसायटीत राहतात त्यांची पण चांगली चांगली मैत्री होते वगैरे, असं पाहतो आपण. सगळ्यांच्याच बाबतीत होत नाही हे बरोबर, ढोबळ मानाने आपल्याला ते दिसून येतं. तर मग त्या तुलनेत होमस्कूलिंगमध्ये कितीही म्हटलं तरी सहवास मर्यादित, त्यापेक्षा मर्यादित प्रमाणात असणार. कारण तू म्हणालीस की तुझ्या मुलाला एका वेगळ्या विषयात रस आहे आणि भले दुसरा कोणीतरी माणूस समविचारी असला तरी त्याचे छंद, त्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. नक्कीच. मग त्यामुळे सहवासावर मर्यादा येतील. नक्कीच. त्या दृष्टीने दीर्घ काळासाठी जर मैत्री याहीपेक्षा अजून थोडंसं खोलात शिरून मीच सांगते की जेव्हा होमस्कूलिंग करणारी मुलं घरी आहेत, आणि आत्ता त्यांना कदाचित काहीच करायचं नाहीये, म्हणजे काही शिकायचं नाहीये, पण आत्ता मला असं वाटतं की माझ्या मित्राला भेटावं आणि त्याच्याबरोबर खेळावं किंवा त्याच्याबरोबर मजा करावी. तर बरेचदा असं घडतं की त्याचे आजूबाजूचे सगळे मित्र शाळेमध्ये असतात आणि तेव्हा तो एकटा पडतो. म्हणजे ही सुरुवात आहे. म्हणून म्हटलं की मी ह्याच्या खोलात जाऊन सांगू शकते, कारण ही परिस्थिती होते की अरे आजूबाजूचे सगळेच जण शाळेत चाललेत आणि मी घरी आहे आणि मग आता मला कोणी मिळत नाहीये. मग तो एकटेपणा येऊ शकतो किंवा तो कंटाळा येऊ शकतो. हा पुन्हा त्यांच्या शिकण्याचा एक भाग आहे की हे जेव्हा ते शिकतायत तेव्हा आत्ता त्याला कंटाळा आला असेल, आत्ता त्याला वाईट वाटत असेल, या सगळ्या भावना त्याच्या असतील, पण या पुढच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी त्याला उपयोगी पडतात. किंवा याही पलीकडे जाऊन सांगेन की तेही त्यांचं स्वीकारलं जातं की हा ठीक आहे ना, त्यांचे ते शाळेत गेलेत, मला माझी वेळ ही मॅनेज करायची आहे आणि ह्याच्यामध्ये मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं आहे. हा एक भाग झाला की जो तू तुझ्या प्रश्नामध्ये घेतला नाहीस, पण मला तू बोलत असताना आठवला म्हणून सांगते. आता सहवासामुळे जी होणारी दीर्घकालीन मैत्री आहे त्याच्याबद्दल मला आत्ता नक्कीच नाही सांगता येणार, कारण माझी मुलं अजून तेवढ्या वयात गेलीच नाहीयेत, पोहोचलीच नाहीयेत. पण ही शक्यता असू शकते. म्हणजे तू जे म्हणतोयस तसं होऊ शकतं की तो एक मित्र जो शाळेमध्ये पहिलीपासूनचा आहे, 1ली ते 10वी एकत्र, आम्ही 10 वर्ष एकत्र काढलेली आहेत, तो कदाचित त्याच्या आयुष्यामधला एक मिसिंग पार्ट म्हणून राहू शकतो. असं घडू शकतं. ती एक
त्याला म्हणून ती तडजोड करावी लागते चांगलं शिक्षण हो मिळवण्यासाठी. त्या हो दृष्टीने ते एक हो वास्तव स्वीकारायला आहे हवं. आहे आहे मग असं जर वास्तव तुला स्वीकारायचं असेल म्हणजे हं, त्याच्यावर जर बोलायचं असेल तर आणखीन सगळ्यात महत्वाचं आव्हान जे आहे हं, ते मी असं म्हणेन की प्रत्येकाला स्वतःची एक स्पेस लागते. हं. हा म्हणजे मी 24 तास मी जशी आहे तशी नाही दाखवू शकत. हो. मी मुलांसमोर वेगळी असणार आहे, मी माझ्या कामाच्या ठिकाणी वेगळी असणार आहे, बरोबर आहे. आणि मग माझं स्वतःचं एक असा एक अवकाश असतं की जिथे मी माझी माझी असते. ही स्पेस प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळेल. काही जणांना घरात मिळेल, काही जणांना ऑफिसमध्ये मिळेल, हं, मुलांनाही शाळेत मिळते. हं, की घरामध्ये आई वडिलांना या गोष्टी चालत नाहीत किंवा माझ्या घराचे हे नियम आहेत, त्यामुळे मला ही अशा पद्धतीची मस्ती इथे करता येत नाही किंवा अशा पद्धतीने व्यक्त घरामध्ये होता येत नाहीये, पण मला व्हायचंय. हं. मी शाळेत करू शकतो. तिथे मला कोणी अडवणारं नाहीये किंवा तिकडे अजून 4 जण आहेत की जे माझ्यासारखी मस्ती करणारी आहेत आणि हे शाळेत चालतं. हो. ती स्पेस जी आहे ना, ती ह्या मुलांच्या बाबतीत खूप मिसिंग आहे. तो त्यांना घटक नाही मिळत. शाळा का असावी? हं, हं, तर शाळा हे मुलांचं मानसिक विश्व आहे. हं, तिथे घडतायत ते आणि एकटे घडत नाहीये. ते अजून अनेक असंख्य मुलांबरोबर घडतायत. त्यामुळे निश्चितपणे ते जर विश्व त्यांना द्यावंसं वाटत असेल, तर हा होमस्कूलिंगचा मेजर ड्रॉबॅक आहे की तो तुमच्या मुलाला नाही मिळणार आहे. कारण कितीही तुम्ही त्याला बाहेरची जागा द्या. म्हणजे तुम्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये अडकवा, कोचिंगमध्ये अडकवा. पण तिथे कोणतरी आहे आणि अल्टिमेटली त्यांना माहिती आहे, की हे थोड्या वेळासाठी आहे आणि इथे पॅरेंट्स आहेत. हं, हां, म्हणजे 10व्या-12व्या वर्षापर्यंत 10व्या वर्षापर्यंत आपण असं धरून चालू, की कोचिंगला जाता येता सोडायला मीच असणार आहे, हं, पालक म्हणून. मी नसले, कोणी रिक्षा लावली किंवा अजून कोणी ताई, मावशी सोडणारे असले, तरीसुद्धा ते घरी जाऊन सांगणार आहेत, की आज ना ताई इकडे इथे असं-असं झालं. हं. रिपोर्टिंग लगेच होणार आहे. शाळा हा घटक असा आहे, की जिथे रिपोर्टिंग लगेचच्या लगेच नाही होत. जर मीटिंग झाली तर, जर वर्ग शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी बोलावलं तर किंवा जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा मुलं आणि शिक्षक आणि पालक भेटतात तेव्हा. तेव्हा ते समोरासमोर येतायत आणि तेव्हा ते काय 15-20 मिनिटं एकमेकांशी बोलणार आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण वर्षाचा अहवाल, मी कसा वागलोय आणि मी काय-काय उद्योग केलेत, हं. हे कळत नाहीत. नाही. सो त्याची स्वातंत्र्य मिळवण्याची जागा ही शाळा आहे. म्हणजे आपण शाळेत काय किस्से केलेत हे आपण हो. आपलं लग्न झाल्यानंतर एकदा बसलेलं असताना आई-बाबांना सांगतो, की येस. आम्ही असं केलं होतं, आम्ही तसं केलं हां, होतं. बरोबर आहे. सो हा जो पार्ट आहे तो खूप हं, मिसिंग आहे. त्याबरोबरीने शाळेच्या ट्रिप्स आहेत, ॲन्युअल डेज आहेत, ती फंक्शन्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या नक्कीच तुम्हाला ह्याच्यावरती पाणी सोडायला लागणार आहे, जर तुम्ही होमस्कूलिंग हा पर्याय निवडता तर. आणि ह्याची तुलना अजून कुठेच होऊ शकत नाही. हं. म्हणजे तुम्ही पॅरलल सिस्टीम तयार केलीत, तरी शेवटी शाळा ती शाळाच आहे. होमस्कूलिंग विषयी बघताना व्हिडिओ म्हण किंवा बाकी सगळं बघताना हं, काही तर तू पाठवले होतेस. तर त्याच्या एकूणच मार्केटिंगमध्ये हं. हे आव्हान जेवढं तू स्पष्टपणे मान्य करतेस, तेवढं कोणी करताना मला तरी दिसलं नाही. यावरनं पुढचा प्रश्न. होमस्कूलिंगचा निर्णय योग्य होता, हे सिद्ध करण्याचं दडपण येऊन, हं. ते आपण आपल्या मुलांवर ला लादू नये, ह्यासाठी कोणती खबरदारी घ्यायला हवी? बरं. अ, मुळात पहिल्यापासून ना माझा फोकस खूप स्पष्ट होता हं, किंवा आमचा आई-वडील म्हणून, की मुलं जिथे रमतायत, मुलांना जे आवडतंय आणि अर्थात घडतायत, ह्यासाठी मला शिक्षण हवंय. त्यामुळे प्रत्येक कोणतीही गोष्ट मी स्वीकारली. जर मी शाळेचा पर्याय स्वीकारला, तरीसुद्धा तिथे काही नकारात्मक गोष्टी आहेत, ज्या मला स्वीकाराव्या लागणार आहेत. तशाच पद्धतीने जेव्हा मी होम स्कूलिंगचा पर्याय निवडते, तिथेही काही नकारात्मक गोष्टी आहेत, त्या मला स्वीकारायला लागणार आहेत. हं, बरोबर आहे? बरोबर. आणि हे जेव्हा मी इथून मान्य करते, पालक म्हणून सगळे किंवा कुटुंब म्हणून सगळे इकडनं जेव्हा ही गोष्ट मान्य करतात ना, तेव्हा ही आव्हानं इतक्या थेट सांगायला काही वाटत नाही. हे तुझ्या आधीच्या प्रश्नाशी हो. थोडंसं स्पष्टीकरण देते. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मी मुलांबरोबर काम करते, तेव्हा मी मुलांना सतत हा प्रश्न विचारायचे की तुम्ही शाळेत का जाता? हं, शाळेत कशासाठी जायचंय?
जी दुसरी मुलं तुझ्याकडे येतात. जी दुसरी मुलं माझ्याकडे येतात त्यांना त्यांचं एकच उत्तर असायचं की मजा करायला. हम्म. घरी बसून काय करणार, हम्म. आई वडिलांची कोण कटकट ऐकणार, त्यापेक्षा शाळेत जातो. आणि मला इतक्या प्रामाणिकपणे त्यांनी दिलेलं उत्तर आवडायचं किंवा आवडतं अजूनही. मग जेव्हा त्यांनी माझ्या मुलांना बघितलं की अरे हे तर बिनधास्त आहेत, यांना अभ्यास नाहीये, यांना परीक्षा नाहीये, यांना काहीच नाहीये. आणि तेव्हा त्या मुलांचं असं झालं की तुम्ही एक काम करा ना, आमच्या पालकांशी बोला ना, आम्हाला पण शाळेत नाही जायचंय, आम्ही पण असंच करू ना, आम्ही पण होमस्कूलिंग करतो, एकदम परीक्षेला जाऊन बसतो, ते सोपं आहे, कशाला जायचंय शाळेत. ही सुरुवात होत होती की मी जो निर्णय घेतलाय तो फक्त माझा एकटीला किंवा माझ्या कुटुंबाला पटत नाहीये, तो आमचा निर्णय नाहीये. तर हा निर्णय मुलांच्या दृष्टीने, मुलांच्या भावविश्वातनं बघताना त्यांनाही पटण्यासारखा आहे. आणि त्यांना हे समजतंय की माझे पालक आज जर काम करतायत, दिवसभर कामामध्ये आहेत, ते मला वेळ देऊ शकत नाहीयेत, किंवा या मॅडम जशा आम्हाला शिकवतायत तसं ते आम्हाला शिकवू शकत नाहीये, म्हणून आम्हाला शाळेत जायला लागतंय. मुलांच्या भावविश्वातनं बघताना त्यामुळे मी ओके होते की इथे मला कुठलंही दडपण नाहीये. पण जेव्हा घर, कुटुंब, मित्रमैत्रिणी म्हणजे आमच्या वयाचे किंवा नातेवाईक ह्यांच्यामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा असंख्य टोमणे ऐकायला लागतात. सुरुवातच अशी होती की 4 वर्षाची माझी मुलं घरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये मला पोळ्या लाटून देत होते. आणि घरी कोणीतरी आलं आणि त्यांनी ते पाहिलं दृश्य आणि सांगितलं, हे काय चाललंय, आयुष्यभर काय हे करायचंय का, तुमच्या वयाची मुलं शाळेत जातात. आणि तेव्हा 2 मिनिटं सगळ्यांनीच आम्ही एकमेकांची तोंड बघितली आणि पुन्हा आमच्या कामाला लागलो. तेव्हा मी माझ्या मुलांचं निरीक्षण करत होते की त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत, त्यांनी जे हे ऐकलंय त्याच्यावर त्यांना काय वाटतंय. तर त्यांचं असं होतं की नाही हे चांगलं आहे, आम्हाला शाळेत नाही जायचंय. ह्या विचारावर ते त्या काळाला ठाम होते की त्यांचं ठरलं होतं की नाही जायचंय. मग जेव्हा त्यांच्याकडनं जर ते म्हणत नाहीयेत की मला शाळेत जायचंय, तर मी दडपण घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे दडपण मला नाही जाणवलं. आणि त्या क्षणी आम्ही दोघांनी नवरा बायको म्हणून हा निर्णय घेतला की मग शाळा कधी सुरू करायची, किंवा हे होमस्कूलिंग 10वी पर्यंत थेट असंच राहणार आहे का, 10वी 12वी किंवा सगळं शिक्षणच यांचं असं होणार आहे का. तर कदाचित इथे लादले पण येईल, जे तू म्हटलंस की लादलं गेलंय, आम्ही लादतोय की होमस्कूलिंग आता आपण ठरवलंय आणि आता तसंच करायचंय. मग असं न करता जर उद्या उठून मुलांनी सांगितलं की बाकीची 4 मुलं जात आहेत आणि आम्हाला शाळेत जायचंय, तर तिथे पालक म्हणून आपण हा निर्णय त्यांचा मान्य करायचा. आणि मग मी पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे, जिथे माझी होमस्कूलिंगची सुरुवात झाली होती, की मुलांना कळू देत की शाळा हे विश्व काय आहे, आणि मुलांनी निवडू देत की मला शाळेत जायचंय आणि कोणत्या शाळेत जायचंय, तर नक्कीच पालक म्हणून मी त्याला पाठिंबा देईन किंवा मी त्याच्या सपोर्टसाठी असेन. इतकी स्पष्ट भूमिका आज ठरवल्यानंतर मग कोणत्याही गोष्टीचं दडपण येत नाही. मग नातेवाईक, मित्रमंडळी किंवा असंख्य लोक आहेत. कारण आज आजूबाजूला म्हणजे जो काही होमस्कूलिंगची इतकी जी वर्ष झाली त्याच्यामध्ये आम्हाला किती जणांनी असे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे माझी मुलगी जिम्नॅस्टिक्सला जायची आणि तिच्या सरांनी एकदा तिला सांगितलं की आईला बोलवून घे, मला आईशी बोलायचंय. आणि तिने त्यांना उत्तर दिलं की नाही, आई तर नाही येणार आहे, आईचा अभ्यास चालू आहे, आईची एक्झाम जवळ आली. आणि त्या सरांचं असं झालं की काय बोलतेस तू, तुला तर शाळेत पाठवलं नाहीये आणि तुझी आई कसला अभ्यास करते. म्हणजे ही त्यांची लगेच प्रतिक्रिया असते. आणि मग ती बोलली हा पण करते आई अभ्यास, त्यामुळे आई नाही येणार आहे, असं तिने उत्तर देऊन टाकलं. आणि मग जेव्हा घरी येताना मी तिला विचारलं की काय झालं, सर काहीतरी बोलले का तुला, तर तेव्हा तिने मला हे सगळं सांगितलं की सर असं असं म्हणाले. तर मग तेव्हा माझ्या मुलाने असं सांगितलं की मग त्यांना सांगायचं ना की आईचा अभ्यास झाला आणि आईच्या परीक्षा देऊन झाल्या की मग आम्हाला ती शाळेत टाकणार आहे, तू पण उत्तर. म्हणजे इकडे हे परस्पर त्यांचं त्यांनी ठरवलं. तेव्हा ह्या अशा अनेक प्रसंगातनं मला कळत होतं की नाही, जे मी स्वीकारलंय होमस्कूलिंग करणं किंवा त्यांच्या वडिलांनी स्वीकारलंय की मुलांना शाळेत नाही टाकायचंय, हा फक्त आमच्या पुरता भाग नाहीये,
तर हा मुलांनीही स्वीकारलेला आहे. आणि जे चाललंय, जे त्यांच्यासोबत घडतंय, ते त्यांना समजतंय. त्यांना कळतंय की मला पुढे नेमकं कसं जायचंय. आणि मग आमचं पुन्हा हेच झालं की जेव्हा तुम्ही सांगाल की हां, आता आम्हाला शाळेत जायचंय, तेव्हा आपण शाळा शोधूया, तुम्ही म्हणेल ती शाळा निवडूया. त्यामुळे दडपण हा प्रकार नाहीये. ह्याही पुढे सांगेन की दडपण ठेवून शिक्षण नाही होणार आहे. मुळात आज जेव्हा मूल शाळेत जात आहे ना, तेव्हा पहिली काही वर्ष ते सहज शिकतं, जेव्हा विषय सोपे असतात. जेव्हा विषय कठीण होतात, जेव्हा स्पर्धा चालू होते, जसं मूल 8वी 9वी 10वी या टप्प्यांवर पोहोचते, तेव्हा मुळात हे दडपणच आहे की त्याची कल्पनाशक्ती, त्याची अभिव्यक्ती या सगळ्यांना मागे मागे आणतं. मग हे दडपण मुलावर प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, पालकांवर असेल. पण मूल विकसित होण्यामधले सगळ्यात मोठा अडथळा हे दडपण आहे. मग जर आज होम स्कूलिंगचा पर्याय निवडून मी कुठच्याही पद्धतीचं दडपण घेते किंवा देते, मी घेतलं म्हणजे निश्चितपणे अनुभवातनं किंवा मला बघून बघून ते मुलावर येणार. पोहोचलं, तर मग मी त्याच्या विकासामध्ये अडथळा आणते. मी त्याला घडवत नाहीये आणि म्हणून दडपण नाही घेऊ किंवा दडपण नाही येणार इतकं स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करा. वास्तवात होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांमध्ये शाळेतल्या पालकांसारखी स्पर्धा असते का? असू शकते. असू शकते. म्हणजे मी होमस्कूलिंग करतेय माझ्या मुलांचं आणि त्यांना मी 3 गोष्टीत घातलंय. 3 विषयांवर त्यांचा अभ्यास चालू आहे. तिचा 6 विषयांवर चालू आहे. माझे 3च का? असं होऊ शकतं का? होऊ शकतं. तू होताना पाहिलंयस? मी थोडं वेगळं सांगेन ह्याच्यामध्ये. आज ज्या ठिकाणी मी राहतेय तिथे होम स्कूलिंग करणारी अगदी एका हाताच्या बोटावरची मुलं आहेत. काही मुलं जी माझ्याकडे होती आणि मग त्यांनी 7वी 8वी नंतर होम स्कूलिंगचा पर्याय त्यांनी आणि पालकांनी निवडला आणि माझी. म्हणजे होम स्कूलिंग ही संकल्पना आमच्या आजूबाजूला विशेष नाहीये. त्यामुळे तिथे स्पर्धा नाहीये. कारण विषयच माहिती नाहीये. त्यामुळे तिथे स्पर्धा नाहीये. पण जेव्हा मी बाहेर जाते, मोठ्या शहरांमध्ये जाते आणि तेव्हा तिकडचे जेव्हा मी ग्रुप बघते किंवा जेव्हा इतर लोक मला भेटतात, तेव्हा त्यांनी मला बऱ्याच गोष्टी पाठवल्या किंवा बऱ्याच गोष्टी दाखवल्या, ज्याच्यामध्ये होम स्कूलिंग करणाऱ्या मुलीची डायरी आणि मग तिथे पुढे पुस्तक प्रसिद्ध केलं किंवा ती मुलं कशी वेगवेगळी घडली आहेत आणि त्यांनी किती काय शिकले आहेत किंवा 10वी पर्यंतचा त्यांचा वेळ किती काय त्यांनी सत्कारणी लावलाय किंवा जे केलंय ते सगळं दाखवत असताना जे दाखवणारे होते त्यांच्यातनं मला असं वाटलं की ही स्पर्धा असू शकते. आणि जेव्हा हे जाणवलं तेव्हाच माझं हेही ठरलं की माझं मूल असामान्य आहे असं मला म्हणून नाही चालणार आहे. रादर माझं असंच म्हणणं असणार की माझं मूल सर्वसामान्य आहे आणि मी काही वेगळं करत नाहीये. मी जर काहीतरी वेगळं करतेय हे जर मी डोक्यात ठेवून काम सुरू केलं तर माझी अपेक्षा ही अशी असणार आहे की मुलाने पण वेगळं केलं पाहिजे. बरोबर. जी स्पर्धा झाली इतरांशी नसेल, त्याची त्याच्याशी असेल. स्पर्धा टाळायची म्हणून मी शाळा सोडते आणि मी वेगळ्या प्रकारच्या स्पर्धेत त्याला उतरवते. मग मला ह्या सगळ्यावरती काट द्यायची आणि म्हणून मी म्हटलं की माझं मूल हे सर्वसामान्य आहे. त्याच्यामध्ये त्याला त्याच्याच वेगाने वाढवायचे आणि त्याच्याच गतीप्रमाणे त्याला जाऊ द्यायचे. हे जेव्हा मी ठरवेन, त्याची दिशा त्याने ठरवलेली असेल, त्याला फक्त मी प्रोत्साहन देणार आहे. अजून सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या इमारतीला रंगकाम करतात ना, आणि तेव्हा रंगकाम करताना आजूबाजूला ते रचना केलेली असते बांबूंची. ती बांबूंची रचना कशासाठी आहे तर त्याच्यावर चढून रंगकाम होतं. माझ्या दृष्टीने पालक हे ते फक्त बांबू आहे की मुलाला फक्त सहज पेलायचंय, त्याला धरायचंय, त्याला आधार द्यायचाय, तेवढंच माझं काम आहे. म्हणून स्पर्धा असू शकते पण या स्पर्धेत उतरू न देता
जर आपण होमस्कूलिंग करू हम्म. तर ते ताणरहित होईल, पालकांच्या दृष्टीनेही आणि आणि मुलांच्या मुलांच्या दृष्टीने. शाळेपेक्षा आपण होमस्कूलिंगचा पर्याय निवडणं जास्त चांगलं आहे, कारण शाळेत ज्या प्रकारचं शिक्षण मिळतंय ते चांगलं नाही. पण शाळेमध्ये एक मापदंड असतो, वर्गात पहिला येणारा मुलगा. स्पर्धेच्या दृष्टीने नाही, फक्त एक मापदंड की हा मुलगा व्यवस्थित करतो, त्याचा अभ्यास आहे, तो हुशार आहे, हम्म. हे ठरवण्याचा. तसा काही एक मापदंड होमस्कूलिंगमध्ये येतो का? बरं. कारण म्हणजे मला ठरवायचं की मला कुठल्या पातळीवरचं, किमान कुठल्या पातळीपर्यंत माझ्या मुलानं शिकायला हवं, भले त्याला हवं ते शिकू दे. कालच्या पेक्षा आजचा दिवस हम्म. किंवा मागच्या महिन्यांपेक्षा आत्ताचे महिने जर ती प्रगती दिसते तर निश्चितपणे तो पुढे जातोय, वेग काही असू दे. वेग काही असू दे, कारण प्रत्येकाचा वेग हा वेगळा असू शकतो. अजून थोडं विस्तृत सांगते की शाळेचा अभ्यासक्रम आहे ना, हम्म. तो पहिलीमध्ये मराठी भाषा इतकी जमली पाहिजे किंवा कुठचीही भाषा. गणिताचा अभ्यास हा इतका आला पाहिजे, म्हणजे बेरीज वजाबाकी पहिलीमध्ये आली पाहिजे. किती अंकी संख्या, आता 2 अंकी किंवा 3 अंकी. दुसरीमध्ये त्याची क्षमता वाढते, तिसरीमध्ये अजून जास्ती वाढत जाते. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर शाळेच्या क्षमता या वाढल्या गेल्यात. पण जेव्हा आपलं मूल आहे तेव्हा ते त्याच क्षमतांप्रमाणे काम करेल असं नाही होत. हम्म. म्हणजे पहिलीतल्या एखाद्या मुलाची भाषा ही चौथीतल्या मुलाच्या भाषा इतकी प्रगल्भ असूच शकते. असू शकते. घरामधलं वातावरण तसं आहे, त्याचं वाचन पहिल्यापासूनच तसं आहे, म्हटल्यानंतर त्याला सहज जमू शकतं. किंवा 5वीतल्या मुलाच्या गणितीय क्षमता या 3रीतल्या मुलाच्या दर्जाच्या पण असू शकतात, पण तरीसुद्धा त्याला जबरदस्तीने त्या 5वीचा अभ्यास करायचा आहे. म्हणून इथे वेळ नाही. म्हणजे काही गोष्टी करायला जर अडचण येते, काही गोष्टी समजून घ्यायला जर अडचण येते, तर ती गोष्ट कधी सुधारेल ह्याचा निश्चित काल मला नाही सांगता येणार, पण त्याच्यावरती मला सतत प्रयत्न करायला लागतील. कदाचित दुसऱ्या दिवशी त्याला जमेल, कदाचित 2 महिन्यांनी त्याला जमेल, पण त्याला जमतंय की नाही जमतंय, त्याला जमलंय किंवा नाही जमलंय हे पाहत राहणं आणि त्यावर काम करत राहणं, हा मापदंड इथे येऊ शकतो. मी एक जॉर्डन पीटरसनचा व्हिडिओ पाहिलेला, त्यात तो म्हणाला की 2ऱ्या वर्षापर्यंत मूल जे म्हणेल ते खरं असतं, त्याची प्रत्येक मागणी बरोबर असते. 2 ते 4 मध्ये त्याने समाजात वावरणं, लोकांमध्ये वावरायला शिकणं हे महत्वाचं असतं. तसे काहीतरी एक टप्पे असतील की या टप्प्यांपर्यंत, या टप्प्यांमध्ये किमान एवढ्या एवढ्या गोष्टी व्हायला हव्यात. तशा दृष्टीने मी विचारतो की तशा दृष्टीने काही मापदंड आहेत का? जरूर. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत मुलांना व्यक्त होता आलं पाहिजे कुठच्याही पद्धतीने. म्हणजे मला एखादी गोष्ट आवडतीये, मला एखादी गोष्ट नाही आवडते, मला हे करता येणार नाहीये, जमणार नाहीये, हे मूल 6व्या वर्षापर्यंत सांगू शकतं बरं का, आणि ते त्याला सांगता आलं पाहिजे. हे सांगण्याची मुभाई असायला हवी. हो, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. तसंच साधारण 8व्या ते 10व्या वर्षापर्यंत गणितीय क्षमतांमध्ये जर म्हटलं तर बोटांचा वापर न करता निदान 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज वजाबाकी तोंडी जमायला पाहिजे. अगदीच 8 नाही तर निदान 10 पर्यंत तरी. ते नाही दिसत आहे. पण हे अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये जे पहिल्या पानांवरती शिक्षकांसाठी लिहिलेले असतात त्याच्यावरती हे लिहिलेलं आहे, आणि त्याच पद्धतीने ते व्हायला हवं. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग तुम्ही होमस्कूलिंग करताना पाठ्यपुस्तक शिकवू नका, पण पाठ्यपुस्तकामधली पहिली जी 4 पानं असतात जी शिक्षकांसाठी असतात ती पालक म्हणून तुम्ही अभ्यास करा त्याचा, आणि त्या पद्धतीने आपलं मूल जातंय का, त्या पद्धतीने आपण करतोय का, हे निश्चितपणे बघा. शाळेत असताना मी हे केलं होतं एकदा, की काही पुस्तकांच्या सुरुवातीची पानं वाचली होती सहज. ह्यात जे सांगितलंय त्यातलं काहीही आपल्या शाळेत होत नाही. म्हणजे दुर्दैवाने ते मला विद्यार्थी दशेत कळलं होतं. असो, त्यामुळे तयारी करताना ही तयारी निश्चितपणे करू शकतो की हा काही गोष्टी अभ्यासायच्या आणि मग त्या पद्धतीने आपला एक रचना तयार करून ठेवायची की मग मला या काही गोष्टी शिकवायच्या आहेत.
आणि मग करू देत ना, मग त्याला शिकू देत. पुन्हा छोटंसं उदाहरण सांगते, की मी आत्तापर्यंत माझ्या कुठच्याच मुलांना, म्हणजे माझ्या स्वतःच्या दोघांना किंवा त्यांच्या वयाची जी काही तेव्हा मुलं येत होती त्यांना, कधीही अक्षर, ओळख दिलेली नाही किंवा अंक बसून शिकवलेले नाही. आता हे ऐकायला थोडंसं लोकांना किंवा पचवायला थोडंसं जड वाटू शकतं, पण मूल भाषा कशी शिकतं किंवा बोलायला कसं शिकतं? तर आज आपण नाही ना म्हणत, की आज मी तुला क शिकवते हां, क वरनं सगळे शब्द बघूया. नाही होत हे. मूल शिकतं, बोलत जातं. बरोबर आहे? त्याच पद्धतीने ते लिहायलाही शिकतं. त्याला ओळखसुद्धा आपोआप होते. जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत बसाल, जेव्हा तुम्ही त्याच्यासोबत पुस्तकं वाचाल, तेव्हा ना त्यांना ते डिझाईन बरोबर लक्षात राहतं. उदाहरण अजून सोपं सांगायचं तर अक्षर ओळख नसलेल्या कुठच्याही मुलाला हॅपी बर्थडे असं लिहिलेलं बरोबर ओळखता येतं. कारण त्यांचं काम काय आहे तर चित्र लक्षात ठेवणं आहे. सुरुवातीला जेव्हा मुलं अक्षरं शिकतात तेव्हा ते चित्रच लक्षात ठेवतात. तो पॅटर्न काय आहे, ते चित्र कसं काढलंय. आपणही आयुष्यभर तेच करतो. तो एक हो. स्पेलिंग असतं, तेव्हा पहिलं अक्षर आणि शेवटचं अक्षर तेवढं तुम्ही ठेवा आणि मधलं फक्त क्रम बदला तरी आपण शब्द नीट वाचतो. वाचूच शकतो. मग मी का माझ्या मुलाला बसवायचं आहे आणि त्याला लिही आणि गिरवत बस. आणि गिरवत बस. त्याला जेव्हा कळेल की अरे याला ओ म्हणतात, याला एम म्हणतात, हा मराठीतला क आहे आणि हा ख आहे, कळू देत ना, त्याचं त्याला कळू देत. इतकं सहज होऊ शकतं. मग अक्षर छान आलं पाहिजे, त्याचं काय? या गोष्टी होतात. माझं नाहीये, अपेक्षा असतात. या गोष्टी आपोआप होतात. हे प्रत्येकावरती आहे. पुन्हा आता तेच सांगेन मी, की ती बाराखडीची सगळी पुस्तकं सगळ्यांनीच गिरवली आहेत म्हणून सगळ्यांचं अक्षर तसंच आहे का? प्रत्येकाचं अक्षर वेगळं आहे. तसंच ज्या मुलाला वाटतं की नाही मला हे छान लिहायचंय, हां, हे जसं पुस्तकामध्ये दिसलंय ना तसंच्या तसं मला अक्षर काढायचंय, त्याचं अक्षर तो स्वतःहून करेल. प्रयत्नपूर्वक करतो आणि मग तो पुस्तकं मागणार, ती गिरवत बसणार किंवा अगदी मी सांगेन की पुस्तकावरच्या अक्षरांवरती मुलं गिरवतात आणि स्वतः शिकतात. हो. इथपर्यंत ते करतात. आणि ज्यांना नाहीये, काय फरक पडतोय? त्याच्या मागे लागून पण त्यांचं अक्षर बेकार जाणार. होमस्कूलिंग कोणी करावं, कोणी करू नये. मगाशी जसं सांगितलं तसं, की माझ्या शाळेकडनं अपेक्षा काय आहेत? माझ्या स्वतःच्या मुलांकडनं अपेक्षा काय आहेत? ह्यांचं चित्र ज्याला बनवता येतंय, या प्रश्नांवरती ज्यांना विचार करता येतोय, त्यांनी निदान या पर्यायांचा तरी निवड करावी किंवा विचार करावा. ज्यांना ह्या कुठच्याच गोष्टीमध्ये अडकायचंच नाहीये, त्यांच्यासाठी शाळा हे सगळ्यात सेफ रस्ता आहे, सुरक्षित. मग होमस्कूलिंग करताना तुम्हाला सुरुवातीची काही वर्ष, निदान पहिली 8 वर्ष ही पालकांनी विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना वेळ देणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. मग जर आज पालक म्हणून मला माझी कामं आहेत, मला माझं काम आहे, मला माझा जॉब आहे, तर तिथे पर्यायी व्यवस्था. मग तिथे आजी आजोबा असतील, माझे मित्रमंडळी असतील, की ज्यांची शिक्षणाची जबाबदारी, कुठच्याही पद्धतीचं शिक्षण, पण त्यांची जबाबदारी कोणतरी एक घेतंय. त्यांच्या घरामध्ये जेव्हा आपण होमस्कूलिंग म्हणतोय तेव्हा त्या घरामध्ये त्या पर्यायी व्यक्ती उपलब्ध आहेत ज्या त्यांना शिकवत आहेत. अशी जर सक्षम व्यवस्था तुमच्याकडे असेल तर निश्चितपणे तुम्ही होमस्कूलिंग करू शकता. किमान 8व्या वर्षापर्यंत. किमान 8व्या वर्षापर्यंत. तोपर्यंत प्रत्येक मुलाची आईवडील किंवा पालक सोबत असणं ही शारीरिक आणि मानसिक गरज असते. त्यानंतर जेव्हा मूल मोठं होतं तेव्हा आपसुकच त्याला त्याचं विश्व तयार होतं, त्याला त्याची स्पेस हवी असते. त्यामुळे ते तुम्हालाच सांगेल की आता मला त्रास देऊ नका. त्यामुळे किमान 8 वर्ष. ज्यांच्याकडे हे काही उपलब्ध नाहीये, की आईवडील दोघेही कामावर जात आहेत आणि सर्वस्वी मूल डे केअरमध्ये राहत आहे किंवा शाळेमध्येच आहे, त्यांच्यासाठी हा अवघड होऊ शकतं. मी असं नाही म्हणणार की अशक्य आहे, पण मग पर्याय शोधून काढणं आणि त्याची पूर्वतयारी करणं हे जमलं पाहिजे. तुमचा जेवढा होमवर्क जास्ती चांगला झाला असेल, तुमचा जेवढा गृहपाठ जास्ती चांगला असेल,
तुमची पूर्वतयारी जेवढी चांगली होईल तेवढं निश्चितपणे तुम्ही होमस्कूलिंग करू शकता. ह्याच्यामध्ये पालकांना शिस्त असणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. मी जो दुसरा प्रश्न विचारला की कोणते दोष घालवायला हवेत, हो, तर तो एक गुण अंगी बाणायला हवा की मला शिस्त हवी. बेशिस्त हा दोष घालवायला हवा. हां, आता शिस्तीचे निकष वेगवेगळे असू शकतात. हां, ते घराप्रमाणे ठरतील. पण आला दिवस आणि गेला दिवस इतकं सहज नाही काही घडणार आहे किंवा घडू नये. अनस्कूलिंग त्यातला प्रकार होतो. असं नाही म्हणणार मी, पण मग काहीतरी रोजच्या रोज त्याला नवीन मिळालं पाहिजे ना. वयाच्या 6व्या वर्षापर्यंत ना मेंदू असा स्पंज सारखा आहे की जे जे मिळेल आजूबाजूने जे काही घेता येईल ते पूर्ण वेळ ते घेत असतो. मग त्या टप्प्यामध्ये जर मी आज पालक म्हणून निष्क्रिय आहे की आज मला कंटाळा आलाय, आज मला काहीच नाही करायचंय, तर मी त्याला काय दिलं? तर मी कंटाळा दिला. मुलाने तो घेतला की चालतं एक दिवस काही नाही केलं तरी सुद्धा, म्हणजे चालूच शकतं. मी असं नाही म्हणत की रोजचा दिवस काहीतरी घडलंच पाहिजे किंवा केलंच पाहिजे, पण निदान कंटाळा किंवा वेळेचं नियोजनच नसणं, कसंही वागणं, कुठच्याही वेळेला कुठचीही गोष्ट करणं, ही ज्या मूलभूत गोष्टी आहेत किंवा हा जो मूलभूत दिनक्रम आहे तो तरी पालकांनी पाळायला हवा. हे माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात याच्यामध्ये कुटुंबाप्रमाणे किंवा कामाप्रमाणे बदल होऊ शकतात. मगाशी तू म्हणाली होतीस की मुलांना हवं ते करू देत आणि हे तर ते नियोजन, कारण मुलांना हवा तो विषय त्यांनी निवडायचा. त्याने तो निवडला की तू त्यांना सांगणार की या वेळेत हे रोजचा रोज याच्यावर अभ्यास झाला नाही, पाहिजे मी असं? असं नाही म्हणते, मी टाइम टेबल नाही म्हणते. मग नियोजन म्हणजे नेमकं काय? नियोजन म्हणजे असं की साधारण पुढच्या आठवड्यामध्ये ही काही 2-4 पुस्तकं आहेत, मी त्यांना वाचून दाखवेन. हे काही चांगले पिक्चर आहेत ते मी मुलांबरोबर घेईन, काही चित्र काढेन, ह्या ठिकाणी फिरायला जाईन. हे आठवड्याभराचं नियोजन झालं. मी पालक म्हणून फक्त तुझं, मुलांचं नाही की मी हे माझ्याकडनं द्यायचा प्रयत्न करेन. मग ह्या विश्वात मी त्यांना सोडल्यानंतर त्यांना जे घ्यायचंय आणि ते जे करतील तो आमचा एकत्र प्रवास असेल. हां, म्हणजे मी एखाद्या ठिकाणी फिरायला घेऊन गेले आणि मला असं वाटतंय किंवा मी एखाद्या नाटकाला घेऊन गेले, मूव्ही बघायला घेऊन गेले, मला असं वाटतंय की मुलांसाठी तो खूप छान आहे. मुलांना नाही आवडला, मुलांना कंटाळा आला, तर ते ॲक्सेप्ट होणं, मग त्याच्यावरती काहीतरी वेगळा पर्याय काढणं, त्या पद्धतीने माझं टाइम टेबल मी चेंज करणं. पण मुळात माझ्याकडे आठवड्याभराचा तक्ता आहे ना की मला काय काय करायचंय, ह्यावरती ठाम राहता आलं पाहिजे. मी असं नाही म्हणते की 2 तास म्हणजे 2 तास इथे बसायचं आणि हे करायचंय, मग पुन्हा ते शाळेकडेच झालं, मग ते पुन्हा कोचिंगकडेच जातंय. तशा पद्धतीने नाही सांगायचंय की समजा मी आज चित्र काढायची आहेत असं ठरवलंय, तर एखादं मूल असेल की जे 15 मिनिटात चित्र काढायला झालं माझं, आता मला नाही करायचंय, मला कंटाळा आला. पण एखादं मूल दिवसभर चित्र काढेल, मग ते दिवसभर जर चित्र काढत असेल तर मग त्याच्यामध्ये काय काय मला अजून वेगवेगळ्या गोष्टी त्याला देता येत आहेत, त्याला अजून काही दाखवता येतंय का, हा पुन्हा एकत्र करायचा प्रवास आहे. हे दोघांनी मिळून पालकांनी आणि मुलांनी सोबत घालवण्याचे क्षण आहेत, ज्याच्यामध्ये पालकही शिकतायत आणि मुलंही शिकतायत. अशा पद्धतीने ते वेळेचं नियोजन असलं पाहिजे. मी इथे म्हणेन वेळेचं नियोजन म्हणण्यापेक्षा आपण कामाचं नियोजन म्हणूया किंवा शिकवण्याचे जे घटक आहेत त्यांचं नियोजन म्हणूया. विषय बरेच असतात, जेवढे विषय तेवढी पुस्तकं म्हण किंवा सामग्री म्हण, बरोबर, तेवढं आणावं लागेल. सगळेच विषय आई वडिलांना जमतील असं नाही, त्यामुळे त्या त्या विषयातले कधी तज्ज्ञ पण बोलवावे लागू शकतात. नक्की. या सगळ्या प्रकारामुळे शालेय शिक्षणापेक्षा किंवा एक तुलना करायला मापदंड आहे म्हणून शालेय शिक्षणापेक्षा होमस्कूलिंगचा पर्याय महाग ठरतो का किंवा ठरू शकतो का? माझ्या दृष्टीने विचारशील तर मी हो असं सांगेन. निश्चितपणे सीबीएसई आणि ICSEचे आजचे जे खर्च आहेत वार्षिक, तेवढा नक्कीच जात नाही, त्याच्यापेक्षा तुमचा खर्च कमी असतो. पण अगदीच SSC माध्यमा इतकं सोपं शिक्षण हे नाहीये, कारण तुम्हाला सामग्री उपलब्ध करून द्यायची आहे. सगळ्यात महत्वाची, पैशांपेक्षा महत्वाची गोष्ट जी येते ती वेळेची, की मुलांना वेळ द्यायचा आहे. आणि 8 वर्ष हा
ही वेळ हे फार कमी नाही आहे. म्हणजे जिथे पालक मे महिन्याच्या सुट्टीत, दिवाळीच्या सुट्टीत सलग 3-4 दिवस सुट्ट्या आल्या की कंटाळतात, की काय करणार, कुठेतरी टाका, ह्याला अडकवा. आपल्याकडे जे समर कॅम्प आणि हे सगळ्याचं पेव फुटतं, त्याचं कारणच हे आहे की 24 तास कोण मुलांना सहन करणार आहे. सहन करणं हे ॲक्च्युली ही फिलिंग असते पालकांची किंवा घरातल्या आजी आजोबांची, जे कोणी असतील त्यांची, जी महिन्याभरामध्ये मुलांना कंटाळतायत किंवा त्यांच्याबरोबर काय करायचं हे कळत नाहीये, सुचत नाहीये, मर्यादा येत आहेत म्हणूया आपण, त्यांच्यासाठी 8 वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आणि म्हणून पैशांपेक्षा सुद्धा तुम्ही मनाने स्थिर राहणं. हम्म. आणि आता हे मी निवडलंय, हा माझा प्रयोग आहे, हा कमीत कमी 8 वर्ष चालेल, जास्तीत जास्त 16 वर्ष चालेल, 10वी-12वी होईपर्यंत. तोपर्यंत मी मनाने तयार असणार आहे आणि माझ्या मुलांसाठी त्यांना जे काही लागेल, जे आवश्यक असेल, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही मानसिकता जर असेल तर निश्चितपणे होमस्कूलिंग होऊ शकतं. सगळ्यात महत्त्वाचे आणि महागडे घटक माझ्या दृष्टीने हेच. वेळ आणि मनाची तयारी. मनाची तयारी. पण समजा एखाद्याकडे वेळ असेल, मनाची तयारी असेल, हम्म. पण तरी पैशाची चणचण असेल, पैशांचा तेवढा फरक नाही पडणार. जर या दोन कारण गोष्टी असतील तर. येस, कारण जेव्हा पैसा हा तुला वस्तू पुरवण्यासाठी मदत करणारा फक्त घटक आहे. हम्म. वस्तू कोणत्या निवडायच्या ते हे तू आणि आई-वडील. मी ठरवणार आहोत. आणि मग ते आई-वडील ठरवणार. आई वडिलांची जर मनाची तयारी आहे तर याचा अर्थ ते आकाश पाताळ एक करणार. निश्चितपणे. मनाची तयारी आहे म्हटल्यानंतर मार्ग मोकळे होतात. हम्म. मग तिथे पैसा हा घटक येतच नाही. अजून छोटंसं उदाहरण द्यायचं सांगायचं तर मी म्हणेन, कालनिर्णयाचं एक कागद किंवा एक महिना जो आहे ना, त्याच्यावर किमान प्राथमिक शिक्षणातल्या किंवा गणितातले किमान 50 उदाहरणं देता येतील किंवा 50 सराव करता येतील अशा गोष्टी आहेत. बेरीज आहे, वजाबाकी आहे, पहिली ते सरासरी आहे. चौथीपर्यंत. होय, कसं? भरपूर आहेत ते. म्हणजे त्याच्यावरती विस्तृत आपल्याला बोलायला लागेल. वेगळं बोलावं लागेल. येस, बरं. नक्की. पण मी तुला जे म्हणते ते हे, की इथे पैसा आला का, इथे साधन सामग्री आली का, की कॅलेंडर सगळ्यांकडे आहे, कोणाकडे नाहीये असं नाहीये. त्या एका पानावरती मी त्याला 70 गोष्टी दाखवू शकते. काय कठीण आहे? आता हे तू दाखवू शकतेस कारण तुला माहिती आहे की ते कसं दाखवता येईल. ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे समज पैसा पण आहे, पण त्या दृष्टीने शिक्षण प्रशिक्षण लागत नसलं तरी त्या दृष्टीने त्यांच्याकडे ती दृष्टी नाहीये. मुलांना कसं शिकवावं, मुलांबरोबर मी वेळ तर देऊ शकते, पण त्यांना कसं वागवावं, कसं बोलावं त्यांच्याशी, आणि एखादा विषय नव्याने कसा सादर करावा, तर त्या पालकांनी काय करावं, त्यांनी कुठून मदत घ्यावी? ह्याच्यामध्ये ना, आपण एक पालक म्हणून खूप चूक मोठी अशी करतो, की मी कायम हा रोल जर करत असेल की मी मुलांना शिकवते, तर तिथे मला मर्यादा येऊ शकतात. मी मुलांसोबतीने शिकते, ही जर माझी भूमिका असेल ना, तर याही प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात. आज सुदैवाने इंटरनेटवरती इतक्या वेगवेगळ्या व्हिडिओज आहेत, इतकी वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि कृतीशील अभ्यासक्रम कसा करावा, प्रयोगातनं मुलांना कसं शिकवावं, ह्याच्यासाठी सगळ्यात उत्तम आणि मी सहज सगळ्यांना सांगते ते म्हणजे अरविंद गुप्ताजी यांची साईट. ती नुसती तुम्ही ओपन केलीत ना, तरी त्याच्यावरती फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी याचे इतके जास्ती प्रयोग आहेत, पुस्तकं आहेत. तर पालक म्हणून जर मी अडकली आहे, मला कळत नाहीये की माझ्या मुलाची समस्या कशी सोडवायची, तर निश्चितपणे ती मार्गदर्शक पुस्तिका राहू शकते तुमच्याकडे. तुमचं गाईड म्हणून ते तुम्हाला उपयोगी पडू शकतं. आणि बुक्स अँड त्याच्यातनं टॉईज. येस, अरविंद गुप्ता toys.com म्हणून एक आहे. तर त्याच्यावरची साधन सामग्री एवढी जास्ती आहे की आपलं अख्खं एक आयुष्य कमी पडेल ते सगळं करून बघायला गेलो आणि मुलांबरोबर ते प्रयोग करायचे म्हटले तर. पण ते माझ्या दृष्टीने गाईड आहे की जे होमस्कूलिंग करतायत पॅरेंट्स आणि छोट्या टप्प्यावर अडकले आहेत की मला आता पुढे कसं जायचं समजत नाहीये,
तर त्यांनी जरूर या साईट्स रिफर कराव्यात, अशी पुस्तकं रिफर करावीत, त्यांना प्रश्नांची उत्तरं मिळतील. हे कधी होईल? तेव्हाच होईल जेव्हा मी म्हणेन की मला शिकायचं आहे, मी फक्त शिकवत नाही आहे, तर मी मुलाच्या बरोबरीने शिकते. ही शिकण्याची क्रिया ही दोघांची असेल तर माझ्या मनाची तयारी होईल आणि मग मला तो कंटाळा येणार नाही, मग मला त्याचा ताण वाटणार नाही आणि तो एकत्र प्रवास सुरू होईल. समजा आई वडील दोघे कमावते आहेत आणि हं, रोजचा फक्त रोजचे 1-2 तासच देऊ शकतात. हं, पण मुलांच्या शाळेत जो कारभार चाललाय तोही त्यांना पटत नाही, आवडत नाही. हं. त्यांनी काय करायचं? 1-2 तास पुरेसा आहे का? 1-2 तास पुरेसे आहेत, नक्कीच पुरेसे आहेत. सोमवार ते शुक्रवार मधले 1-2 तास पुरेसे आहेत. हं. शनिवार रविवारचा वेळ, निदान 1 दिवस, 15 दिवसातला एखादा वीकेंड, शनिवार रविवार हे संपूर्णपणे मुलांसाठी ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही, हे जे रोजचे 1-2 तास आहेत ना, त्याच्यामध्ये मुलांसोबत चर्चा होणं, मग माझ्या आज कामाच्या ठिकाणी काय घडलं, इथपासनं. आज या गोष्टी दुर्दैवाने नाही होत आहेत, कारण घरी आलेले 4 लोकं, 3 लोकं सुद्धा आल्यानंतर स्वतःच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये बिझी आहेत. हं. म्हणजे कामाची जागा ही फक्त ऑफिस नसून ते थेट आता कोविड नंतर खास करून घरापर्यंत आलेले आहे. असं जर असेल तर निश्चितपणे कठीण आहे. हं. अशा वेळेला ठरवून की आता पुढचा काही वेळ हा आपला आपला असणार आहे, हं. ज्याच्यामध्ये मला बाकी काही नकोय, हे जेव्हा पालक स्वतःहून ठरवतील तेव्हा निश्चितपणे तेवढा वेळ पण पुरेसा असतो. काही गोष्टी मुलांना सांगता येतात, त्यांची प्रगती काय चालली आहे, ते काय करतायत, त्यांचे आवडीचे विषय काय आहेत, कशामध्ये रस आहे, हे त्यांना त्यांचं जाणून घेता येतं आपल्याला पालक म्हणून आणि दिशा मिळते. त्यामुळे निश्चितपणे हा वेळ पुरेसा असतो. ह्याच्यामध्ये अजून जास्ती वेळ काढायला हवा किंवा मला माझी कामं बंद करायला हवीत अशी कुठचीही गरज नाही पडत. मग हे संकर किंवा हायब्रिड मॉडेलमध्ये सुद्धा होऊ शकतो. मुलं आता दिवसभर समजा शाळेत जात आहेत हो आणि 1-2 तास रात्री आई-वडील त्यांना वेळ देत आहेत. हो तर ते पण वेगळा अभ्यास शिकवू शकतात त्यांना. शिकवू शकतात म्हणजे? येस. आता ह्याच्यामध्ये ना पुन्हा कसं आहे की जेव्हा तुम्ही शाळा व्यवस्थेमध्ये येतात तेव्हा तुम्हाला तिथे मार्क्स आले, एक्झाम झाल्या. मुलांची मानसिकताच बदललेली असते. हां, की तू भले पालक म्हणून सांगशील किंवा मी आज पालक म्हणून माझ्या मुलांना सांगितलं की मला चालणार आहे 90% नाही मिळवलेत तरी, हं. तुम्ही 50% मिळवलेत तरी मी खुश आहे. हं. पण मुलाचीच इच्छा असेल किंवा आत्ता सध्याची जी स्थिती आहे शाळांमधली की त्यांचे सबमिशन्स असतात, त्यांचे प्रोजेक्ट्स असतात. हं. लहान वयात ते पालक करतात, मोठे झाल्यावर पालकांनी सांगितलं की तुमचं तुम्ही बघून घ्या, तर त्याच्यामध्ये वेळ देणं असतं, त्याच्यामध्ये त्यांचा वेळ जाणं असतं. किंवा अगदी खरं सांगायचं तर मुलं कंटाळतात. म्हणजे शाळेतनं आल्यानंतर पुन्हा नवीन काहीतरी द्यायचं असेल तर त्यांची इथून तयारी नसते नवीन काही शिकण्याची, बरोबर. ते एक्झॉस्ट होऊन जात आहेत. बरोबर आहे, आणि शाळेत शिकायला मिळत नाही त्यामुळे शिकवणी असते. म्हणजे तुम्ही तिसरी शिकवणी चालू करता चालू असं. करतायत, त्यामुळे त्या गोष्टी घडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्याला करायचंय तो डेफिनेटली या सगळ्या गोष्टी करू शकतो. मुलांवरती मुळात मला ताण किती द्यायचा आहे, हं. माझा सगळ्यात पहिला प्रश्न पालकांसाठी हाच असतो की मुलाकडनं अपेक्षा काय आहेत तुमच्या. जर तुम्हाला चालणार आहे की त्याला संकल्पना समजली आहे हं. हं. आणि त्याचं उपयोजन कळतंय, मग त्याने त्या रट्टा मारून तसंच्या तसं उत्तर लिहायला पाहिजे ही जबरदस्ती नका ना करू. त्याच्या भाषेत त्याला लिहू दे. काय होईल, एखादा मार्क कमी मिळेल, ठीक आहे. 50%च्या खालती गाडी गडगडत नाही ना, हे महत्वाचं आहे. 50% मिळाले तर त्याचं शिक्षण योग्य चाललंय. मग बाकीचा वेळ त्याला इतर गोष्टी शिकायला, त्याच्यामधली आवड जपायला किंवा कौशल्य विकसित करायला वेळ मिळू शकतो. मग कॉलेजच्या ॲडमिशनचा प्रश्न असतो ना. हे म्हणून मी म्हटलं की एकदा तू ही व्यवस्था निवडलीस की ती जी सुरुवात KG पासून होते ना, हं. ती थेट हातामध्ये डिग्री येईपर्यंत ते चालूच राहतं. चालू. आणि म्हणून होमस्कूलिंग हा पर्याय आम्ही निवडला. आज मुलं शाळेत जात आहेत, हां, पण आज मुलं शाळेत जाताना त्यांना कुठेतरी हा विश्वास आहे की उद्या मला
काही सब्जेक्ट यातले नाही आवडत आहेत, मला ते स्किप करायचे आहेत, तर मी पुन्हा होमस्कूलिंग करू शकतो. हम्म. हा त्यांना विश्वास आहे, त्यांचा आमच्यावरती हा विश्वास आहे की आम्ही त्यांना तिथे नावं नाही ठेवणार. हम्म. कशाला तुला जायचं होतं शाळेत, आता कर. तो प्रयोग करून बघितला, तीही मजा अनुभवून बघितली, तेही विश्वास आपलंसं करून घेतलं, त्याच्यामध्येही रमले. त्यामुळे त्यांना पुन्हा जे विषय हवे आहेत, जे शिकायचं आहे ते करूच शकतात. पण जेव्हा तुम्ही पहिल्यापासूनच स्कूलिंग दिलं, त्याच्यानंतर वयाच्या 7वीत म्हणजे 7वीत किंवा 8वीच्या इयत्तेमध्ये आल्यानंतर जर मुलाने सांगितलं ना की आता मला शाळेत नाही जायचं उद्यापासून, मी डायरेक्ट 10वी बाहेर न देईन, तर मुलगा पहिल्यात एवढ्या विश्वासाने आई वडिलांना ही गोष्ट सांगूच शकत नाही. कारण त्यालाही माहिती नाहीये की जर मी उद्यापासून शाळेत जाणार नाहीये तर मला नेमकं काय करायचंय. कारण इतके वर्षांचं त्याचं अपब्रिंगिंग, त्याची वाढच तशी झाली आहे, त्याच पद्धतीने तो विचार करतोय, त्यामुळे ते बॉक्सच्या बाहेरचं थिंकिंग त्याला जमणार चौकटी नाही. मोडणं कठीण. ना त्याला आहे ना त्याच्या पालकांना आहे. मग तिथे पालक पण होणार आहे, असं कसं म्हणतोय, याला शाळेत नाही जायचंय. मग थेट त्यांचा प्रश्न शिक्षण सोडण्याशी येऊन पोहोचतो. पण हेच जेव्हा होमस्कूलिंग असतं, म्हणून मी म्हटलं की होमस्कूलिंग म्हणजे 10वी-12वी पर्यंत मी घरीच शिकवणार, हा अट्टाहास नाहीये ह्याच्यामध्ये. तर मुलाच्या इच्छेने, कुटुंबाच्या इच्छेने आपण म्हणू हवं तर, त्याला जेव्हा वाटेल तेव्हा तिथे प्रवेश करावा. त्याला जर जमलं तर उत्तम आहे, जर नाही जमलं तर हो आहोत आम्ही, तर तुझ्याकडे पहिला मार्ग पुन्हा आहेच. अशा पद्धतीने जर तुम्ही बॅलन्स करू शकत असाल तर तेही चांगलं आहे. समजा एखाद्या मुलाला शाळा आवडते त्याची, आवडतं. पालक म्हणून आपल्याला पटतच नाही, एकदा अभ्यासक्रम पटत नसेल किंवा काही असेल. मगाशी तू म्हणालीस की जर मुलाला शाळेत जायचंय तर जाऊ द्या, बरोबर. पण ज्या प्रकारचं शिक्षण मिळतंय त्यावरनं आपल्याला वाटतं की अरे याचं पुढे कसं होणार, कारण हे याला वाईट शिक्षण मिळतंय. मग त्यावेळेला काय करायचं पालकांनी? पटत नाहीये म्हणजे नेमकं काय पटत नाहीये माहित नाही. आता काही जणांचे राजकीय अभिनिवेश असतात, तर तो अभ्यासक्रम आहे तो मला पटत नाही. सध्याचं जे चालू सरकार आहे, सध्याचं म्हणजे मी सध्याचं म्हणतोय असं नाही, बरोबर. त्यावेळेचं जे काही सरकार त्यावेळेचं असतं ते स्वतःचं काहीतरी कुठल्या ना कुठल्या विषयातनं लादतात. फक्त प्रोपोगंडाचा विषय नाहीये, कालबाह्य झालेला अभ्यासक्रम असू शकतो, काही असू शकतो. आणि तू मगाशी म्हणालीस तसं नाही, तू म्हणालीस म्हणून नाही, सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे शाळेत का जायचं असतं, मज्जा येते. मुलांना मज्जा येते, पण मुलांचा अभ्यास होत नाहीये हे आपल्याला वाटतंय पालक म्हणून. तर मग काय करायचं? मग अशा वेळेला होमस्कूलिंग जर मुलाला कन्व्हिन्स करायचं असेल, पटवून द्यायचं असेल, अगदी 7वी पर्यंतची नाहीये, समजा 3रीत आहे, 4थीत आहे, मुलांची मानसिक गरज आहे शाळा ही, असं आपण म्हणूया. त्याला मजा येते म्हणजेच त्याला ते हवंय ना. मग पालक म्हणून जर मला काही गोष्टी पटत नाहीयेत, आता प्रत्येक गोष्टीला मगाशी म्हटलं तसं काही सकारात्मक बाजू आहेत, काही नकारात्मक बाजू आहेत. तर काही गोष्टी ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या मी स्वीकारू शकते का? त्या मला फार त्रास देत नाहीयेत ना, किंवा माझ्या मुलाच्या विकासामध्ये त्या अडथळा आणत नाहीयेत ना. तिथपर्यंत जर त्या गोष्टी असतील तर येस, मी त्याच्यामध्ये 2 पावलं मागे येईन की मुलाला शाळेमध्ये जाऊ देत. अच्छा. पण त्याबरोबरीने माझी अपेक्षा काय आहे मुलाकडनं, कुठच्या गोष्टीमध्ये त्याचा विकास व्हावा असं वाटतंय मला, त्याने काय शिकावं. म्हणजे तू जे म्हटलंस की काहीच उपयोग नाहीये या शिक्षणाचा, मग म्हणजे मला काहीतरी वेगळं करायचंय किंवा माझ्या डोळ्यासमोर काहीतरी वेगळं आहे, त्याच्यावरती वेळ द्या. मग तिथे मुलांना एवढेच मार्क मिळाले पाहिजेत आणि हेच झालं पाहिजे ही सक्ती करू नका. मग जो वेळ वाचतो, मी तर म्हणेन शाळा ही स्वतःच एक अशी व्यवस्था आहे की जिथे मुलाचं शिक्षण होतंय आणि जिथे तो कमीत कमी 6 तास आहे. बरोबर आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त जे पुन्हा 2-3 तास 4 तास क्लासेस लावतात त्याची गरजच नाहीये. मग त्याच्यावर मी समाधान मानायला पाहिजे की शाळेत जातोय, जेवढं शिकतोय तिकडनं आल्यानंतर तो जो काही गृहपाठ असतो तो पूर्ण केलाय, संकल्पना समजलीये, परीक्षेमध्ये लिहिता येणार आहे इतपत त्याची तयारी झालीये, ओके.
मग बाकीचा जो उर्वरित वेळ आहे तो त्याच्या कौशल्यांसाठी मला वापरता येऊ शकतो. तिथे मला तो वेळ सत्कारणी लावता येऊ शकतो. सगळंच नाही जमणार आहे. हम्म. म्हणजे मुलाला शाळा पण द्यायची आहे, त्याने 90% जास्ती मार्क पण काढायचे आहेत, त्याने क्लासेसला पण द्यायचं आहे, त्याच्याच बरोबर त्याला ड्रॉइंग पण आलं पाहिजे, एलिमेंटरी इंटरमिजिएटला पण बसायचं आहे, त्याला म्युझिक पण आलं पाहिजे. असं नाही होणार आहे. आणि जे काही करेल त्या सगळ्यात तो हुसेन बोल्ट पाहिजे, हा ते पण नाही. नाही. मग अशा वेळेला मी म्हणते की आपण स्वतःचं बालपण आठवावं, स्वतःच्या शाळेचे दिवस आठवावेत, मी काय केलं मी होतं. काय केलं हे बघावं. आणि जर ती माझी मुलं आहेत तर अर्थात ती माझ्याच पद्धतीची असणार आहेत आणि माझ्यातलेच गुण घेऊन ते पुढे जाणार आहेत. हे स्वतः पालकांनी सांगणं फार गरजेचं असतं. असं करत 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 हम्म. होमस्कूलिंग कुठपर्यंत करता येतं? 10वी-12वी पर्यंतच असतं की त्यानंतर कॉलेज सुद्धा ओपन डिस्टन्स एज्युकेशन एज्युकेशन आहेच ना पर्याय. करणारे असतात की हो, सहसा कॉलेजमध्येच जातात? नाही, पर्यायी आहेत. आणि आत्ता सध्या म्हणजे कोविड नंतर खास करून अशा पद्धतीने शिकणाऱ्यांची संख्या बऱ्याच पटींनी वाढलेली आहे. बोर्ड कोणकोणते असतात होमस्कूलिंग वाल्यांसाठी? होमस्कूलिंगसाठी बोर्ड 3ही बोर्डामधनं तुम्ही परीक्षा देऊ शकता. हम्म. SSC, CBSE, ICSE या 3ही माध्यमातनं देऊ शकता. CBSE आणि ICSE हे NIOSच्या अंडर येतं. म्हणजे खास करून होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांनी वयाची 12 वर्ष पूर्ण झाली की NIOSमध्ये रजिस्ट्रेशन केलं की त्यांना 10वी-12वीच्या परीक्षा डिरेक्टली बाहेरनं देता येऊ शकतात. पण हेच महाराष्ट्र बोर्ड किंवा कोणत्याही बोर्डामध्ये आता सहज शक्य आहे. पण मग आता जर बोर्डाला अनुसरूनच शिकवायचं असेल मग शाळा काय वाईट? हा प्रश्न अनेक होमस्कूलिंग करणारे माझ्या परिचयातले आहेत त्यांना मीही विचारला हम्म. की जर मला पाठ्यपुस्तकं शिकवायचे हम्म. तर मी शाळेत का नाही टाकणार. पण व्यक्तिशः आम्ही दोघांनी त्यांना पाठ्यपुस्तकं नाही शिकवली. आम्ही पाठ्यपुस्तकं घेतली नाहीत असं नाहीये, आम्ही विकत घ्यायचो दरवर्षी. हम्म. पण ती तशीच असायची. एकदा कधीतरी त्याच्यावरनं नजर फिरायची आणि मग नंतर ह्यांचं वेगवेगळं शिक्षण सुरू होतं. जर तुम्हाला त्याच चाकोरीबद्ध शिक्षणातनं जायचंय तर निश्चितपणे शाळेची निवड करावी. कारण मुलांसाठी सुद्धा ते फायद्याचं आहे. म्हणजे मी शाळा ही वाईट आहे, ही चुकीची आहे असं मी नक्कीच म्हणत नाहीये आणि कधीच माझं म्हणणं नसणार आहे. तिथे शिकवलं जाणारं शिक्षण आणि मुलं जे शिकतायत हे मला पटत नाहीये किंवा हे आम्हाला दोघांना पटलं नाही आणि म्हणून आम्ही ही पर्यायी व्यवस्था म्हणून होमस्कूलिंगचा पर्याय निवडला. शिकणं म्हणजे काय तर फक्त माहिती गोळा करणं. हम्म. आज 10वी पर्यंतच्या किंवा पुढे जाऊन 12वी पर्यंतच्या ह्या सगळ्या परीक्षा या फक्त पाठांतर रट्टा मारणं या एकाच गोष्टीवरती ठरलेल्या आहेत, अवलंबून आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त विशेष काही आपण शाळेमध्ये जाऊन करत नाही. शिकायचं कसं हे शिकणं, हे जमणं, हे कदाचित शिक्षण याला म्हणता येईल जर एकंदर विचार केला तर. नक्कीच. मूलभूत संकल्पनाच काय आहे म्हणजे आज 8वी-9वीतल्या एखाद्या मुलाला जर मी सांगितलं की अरे भागाकार म्हणजे वजाबाकी असते तर त्याला ही गोष्ट माहिती नाहीये. तुम्ही वजा 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 संख्या तीच जेव्हा करत जाता त्यालाच तुम्ही भागाकार म्हणता. किंवा गुणाकार म्हणजे काय आहे तर संख्यांची बेरीज बेरीज करत म्हणजे. जातो. पण ही मूळ संकल्पना आहे, ही शाळेमध्ये पण सांगितली जात नाही. तू मला मांडल्यावर असं नाही की माझ्या डोक्यात नव्हती, तू मांडल्यावर मला पहिल्यांदा कळली. हा आणि माझं इथेच सगळं माझं सुरुवातच इथपासून झाली की 10वी-12वी पर्यंत किंवा निदान ग्रॅज्युएट झाल्यानंतर ह्या मूळ संकल्पना ज्या 4थी-5वीत आपण शिकलोय ना त्या तर मला कळल्या पाहिजेत. A⁻0 = 1 का हे शिकवलं जात नाही जात. असे असंख्य प्रश्न आहेत पण ह्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळत आणि मग त्यांना उत्तरांमध्ये काय मिळतं, हे असंच आहे, पाठ करा आणि उत्तर लिहा. मला आठवत आहे शाळेच्या पुस्तकात मला वाटतं तेव्हा होतं की 93 मूलद्रव्य आहेत असं होतं.
बरोबर. आम्हाला आमच्या शिक्षिकेनं सांगितलं की 105 आहेत, हं. लागलेला आहे शोध. पुस्तक जुनं आहे, परीक्षेत 93 लिहा, काय पर्याय नाहीये. पण लक्षात ठेवा 105 आहेत. बरोबर आहे. आणि मला ते फार विचित्र वाटलं. म्हटलं पेपर तुम्ही तपासणार आहात. लिहितो मी 105, काय फरक पडतोय? द्या ना मला मार्क. आता 10वीची परीक्षा पण चालू आहे. नाही. पण नियम होता तो काय आता पुस्तकात आहे ते लिहायचं. ह्या सगळ्या गोष्टींसाठीच तो पर्याय होता, हं. की मला माहिती गोळा करायची आहे आणि माहिती गोळा करत असताना फक्त ती गोळा केली असं नाही आहे. तर मला त्याचं ॲप्लिकेशन कळलं पाहिजे. मला त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे. मुळात खुलं विश्व आहे. कुठच्याही चाकोरीमध्ये मी अडकलेले नाही आहे. एकच एक मार्ग ठरलेला नाही आहे. त्यामुळे तेव्हा जी मुलं घडतात किंवा तेव्हा त्यांची जी आकलनशक्ती, विचारक्षमता जी असते ती इतरांच्या तुलनेत वेगळी दिसून येते. याचा अर्थ त्यांना एक्झामला बसवल्यानंतर ते खूप मार्क काढतील असं नाही. हं. किंवा 4 जणांमध्ये ते चमकून दिसतील, काहीतरी वेगळे दिसतील असंही मी म्हणणार नाही. पण जगताना आवश्यक गोष्टी ज्या असतात ह्याच्यामध्ये सांगेन की EQ हं. हा जेवढा डेव्हलप असतो किंवा हा जेवढा चांगला तेवढा तुमचा सक्सेस रेशो यश मिळण्यात सोपं असतं किंवा चांगलं असतं. हं. ज्यांचा EQ चांगला ते जास्त यशस्वी होतात. हा इमोशनल कोशंट काय आहे? तर तुमच्या भावना आणि त्यांचं व्यवस्थापन. हं. हं. म्हणजेच आजूबाजूच्या परिस्थितीशी मिळतं जुळतं जुळवून घेऊन मला जगायचंय आणि पुढे जायचंय. सोप्या भाषेत अगदी म्हणजे काय म्हणू त्याला बेसलाईन मी सांगते. बरोबर आहे? ही जी गोष्ट आहे ना, ही जेव्हा मी एखाद्या चौकटीत बसवत नाहीये, तेव्हा त्यांना अधिक सहज शक्य होते. कारण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचार करता येतो. एक त्याच डेव्हिड एप्स्टीनच्याच रेंज पुस्तकात हे होतं की बुद्धिबळाच्या खेळाडूंना जे आत्ता सराईत खेळाडू आहेत, नावाजलेले खेळाडू आहेत, त्यांना फक्त परम्युटेशन कॉम्बिनेशन्स पाठ असतात. वर्षानुवर्ष खेळून खेळून. तर एक कॉम्प्युटर बरोबरचा कॉम्प्युटर असिस्टेड चेस डेव्हलप केला गेला, ज्याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन्स त्या वेळेला कॉम्प्युटर सांगेल, स्ट्रॅटेजी खेळणाऱ्या माणसाने ठरवावी. अशा वेळेला वर्षानुवर्ष जिंकत आलेले सराईत खेळाडू आणि सामान्य माणसं असे समोरासमोर बसले, तेव्हा दरवेळेला ते खेळाडू हरले. कारण त्यांना चौकटीची सवय असते इतकी की त्यांना त्या बाहेर विचार करता येत नाही. आणि फक्त हे बुद्धिबळातच लागू होत असंही नाही. त्यांनी सांगितलं की अग्निशमन दल असतं, त्यांचं सुद्धा ठरलेलं असतं की कुठून कसं जातं, आग कशी लागते. त्यांना थोडा वेगळा सिनारिओ दिला तर ते पण गडबडतात. याचा अर्थ आपण चौकटीचे गुलाम झालेलो असतो आणि त्यातनं बाहेर पडणं फार आपल्यासाठी कठीण जातं. तर अशा आपल्या नाईलाज असताना आपलं वास्तव काय असेल आयुष्यातलं त्यानुसार कुठली ना कुठली चौकट बसतेच. ती बसणार असतानाच आपण मुद्दाम कृत्रिम चौकट आणखीन लादणं फारच म्हणजे चुकीचं आहे. आणि मुळात ही चौकट केव्हा आहे? जेव्हा मी म्हटलं तसं की मेंदू संपूर्ण पद्धतीने वेगवेगळ्या अंगांनी विकसित होतोय. जिथून मिळेल तिकडनं माहिती गोळा करणारे, जे दिसेल त्याचं निरीक्षण करणारे, त्याच्यातनं शिकणारे, जी महत्वाची वर्ष आहेत त्याच्यामध्ये मी मुलांना तिकडे अडकवते. तिथेच मी त्यांना झापडं लावली की अरे नाही, सरळच जायचंय, आजूबाजूचं काही बघायचंच नाहीये. मग पुढे जाऊन निर्णय घेता येत नाहीत, विचार क्षमता मर्यादित होते. अजून पुढे जाऊन सांगायचं तर ताण सहन होत नाही. मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी, जेव्हा मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडते तेव्हा ती स्वीकारायची कशी हे माहीत नाही. हे असे जे प्रश्न आहेत हे अचानक वयाच्या 15व्या-16व्या वर्षी नाही तयार झाले. ह्याची सुरुवात खूप आधी झाली आहे. कदाचित ती 3ऱ्या-4थ्या वर्षी पण झाली असेल. कदाचित जन्मापासून पण असेल, कारण आई वडीलच तसे. आणि म्हणून चौकटी बाहेरचं शिकवणं, त्यांना वेगवेगळ्या पद्धतींनी प्रयोग करण्याला प्रोत्साहन देणं हे महत्वाचं आहे. आणि हे अपेक्षित आहे होमस्कूलिंगमध्ये. मग होमस्कूलिंगच म्हणेन असंही नाही ना. शाळा करून जर तुम्ही मुलाला तेवढेच प्रयोग करू देतायत,
काय हरकत आहे, करू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट संयम हा पालकांकडे असायला हवा. होमस्कूलिंग करा किंवा नका करू. हा, तो जर आहे तर तुमची गाडी व्यवस्थित जाणार आहे. तो संयम डगमगला की मग तिकडे सगळा गोंधळ चालू होतो. मग तिथे स्पर्धा येते स्वतःशीच किंवा इतरांशी, आणि मग ते चित्र सगळंच बिनसतं. मग होमस्कूलिंग करताना लोक चुका कोणकोणत्या करतात? तुम्ही कोणत्या केल्यात आणि तुम्हाला आता असं जर विचार केलास तर? कसं आहे माहितीये, त्या त्या वेळची परिस्थिती असते आणि परिस्थितीनुसार घेतले जाणारे निर्णय असतात. त्यामुळे हा, ती पण असं नंतर चूकच नंतर आहे विचार असं. करताना हा, आता मला कळलंय तर मी काय केलं असतं अजूनपर्यंत तरी सुदैवाने झालं. अशी वेळ आलेली नाहीये. पण मी त्याचे दुष्परिणाम सांगू शकते. म्हणजे होमस्कूलिंग करणाऱ्या मुलांमध्ये काय गोष्टी घडू शकतात. तर सामाजिक घटक थोडासा अविकसित राहू शकतो. कोशात जातात असं नाही म्हणणार, पण 3ऱ्या वर्षी एखादं मूल जेव्हा शाळेत जातं तेव्हा त्या शाळेमध्ये एकाच वेळेला 150-200 किंवा त्याहीपेक्षा अधिक मुलं पाहण्याची त्याला सवय असते. होमस्कूलिंग करणारी जी मुलं आहेत त्यांना ही एवढी गर्दी दिसत नाही. म्हणजे ते समाजामध्ये रुळतील, त्याच्यामध्ये सामावलेही जातील, पण तिथे भीती असणं, गर्दीची सवय नसणं, हे प्रकार त्यांच्यासोबत होऊ शकतात. कुठल्या ना कुठल्या प्रकारचा गंड विकसित नाही होत. मी पुन्हा पहिलं जे सांगितलं असं की मुलांना बरोबर माहिती आहे आजूबाजूच्या परिस्थितीशी कसं मिळतं जुळतं व्हायचं, पण एक दोन पायऱ्या जरा कठीण. हा, की तिथे बाचकेल, ते थोडंसं संभ्रमित होईल, थोडंसं त्याला तिथे ऍडजस्ट करायला वेळ जाऊ शकतो. म्हणजे दुसरी आपण गोष्ट, मराठी माध्यमात शिकल्यानंतर जेव्हा 11वी-12वीत जातो सुरुवातीला बरोबर उदाहरण मेट्रोपॉलिटन दिलंस. कॉलेजात, Yes. आणि बरोबर. तेव्हा बऱ्याच जणांना वाटतं की अरे माझी 11वी-12वी फार हालत खराब होती म्हणून मी माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालणार. पण तुम्ही जुळवून घेतलं, आज तुम्ही टॉपला आहात, हा विचार नाही अगदी केला तसं. आणि मी म्हणेन की तेव्हा 1-2 वर्ष जात असतील, हा. या मुलांचे 1-2 दिवस जातात, एवढाच फरक पडतो. पण पडतो, म्हणजे मी तो नाकारणार नाही निश्चितपणे. दुसरा दुष्परिणाम जो सगळ्यात महत्वाचा असतो की ह्यांना विचारांचं खाद्य जर पहिल्यापासून खूप जास्ती मिळालेलं असेल तर त्यांना ते कायम लागतं, सतत काहीतरी कुरतडत राहायला लागतं. ते जर मिळालं नाही तर ती मुलं कंटाळू शकतात, मग ती रमणार नाहीत, असं होऊ शकतं, शक्यता वर्तवते. किंवा एखादी गोष्ट, समजा एखादं काम तुला करायला दिलंय मी, किंवा त्या वयाच्या सगळ्या 10 मुलांना मी ते काम करायला दिलंय. 10 मुलांना जर ते काम पूर्ण करायला 30 मिनिटं लागतात, ही मुलं कदाचित ते काम पटकन करतात, आणि मग उरलेला वेळ काय, तर तिथे त्याचं व्यवस्थापन त्यांना जमू शकत नाही, किंवा तिथे त्यांना त्रास होऊ शकतो की सगळं पटकन होऊन गेलं. पालकांसाठी सुद्धा हा खूप महत्वाचा विषय असतो की सतत आपल्या मुलाला नवीन नवीन गोष्टी शिकवणं आणि देत राहणं. तिथे स्वतःच्या मर्यादा जाणवू शकतात. आणि मग पुन्हा आपण जो मगाचा मुद्दा घेतला ते की मला शिकायचंय, मी जर शिकत राहीन तर माझ्या मुलाला शिकवत राहीन, किंवा आम्ही दोघे एकत्र शिकू, ह्या टप्प्यावर पुन्हा आपण येतो. मी पलकी शर्मा उपाध्यायचा एक रिपोर्ट पाहिला होता. तो वियॉनवरचा होता की फर्स्ट पोस्टवरचा होता ते आता मला आठवत नाही. पण रिपोर्टमध्ये असं होतं की मुलांना सतत कुठली ना कुठली ऍक्टिव्हिटी पालक देत राहतात. शाळा होते, मग शिकवणी होते, मग कुठलं तरी छंद, त्याचा क्लास. बरोबर. तर त्यामुळे मुलांना कंटाळायला वेळ मिळत नाहीये, आणि मुलांनी कंटाळणं महत्वाचं आहे, कारण Yes. त्यातून त्यांना सृजनशक्ती त्यांची वाढते. हो. तर मग तू जे म्हणतेस की मुलांना सतत खाद्य देत राहावं लागतं, त्याचं प्रमाण आणि कंटाळण्यासाठी वाव देण्याचं प्रमाण, हे प्रमाण कसं ठरवायचं. ओके, जिथे कंटाळा येऊन निष्क्रिय होत आहेत तिथे काहीतरी केलं पाहिजे. कंटाळा आलाय, थोडा वेळ कंटाळा आलाय, मग त्यांचं ते शोधतात, तिथे सृजनशीलता सुरू होते, त्यांची शक्ती काम करायला लागते.
ती जोपर्यंत काम करते तोपर्यंत बरोबर चाललंय. आता हा कंटाळा जास्त झालाय आणि आता थांबलंय कुठेतरी. ही प्रोसेस जी चालू आहे ना, तिथे कुठेतरी अडथळा आलाय. ही जेव्हा दिसायला लागतं आपल्याला, आणि ते दिसतं, हा पालक म्हणून त्यासाठी आपल्याला सीसीटीव्ही होऊन राहायची गरज नाही. गरज नसते, ते आपल्याला सहज कळतं. हम्म. तेव्हा मला खाद्य पुरवायचंय, पण कंटाळा येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्याच्यावर मीही ठाम आहे. मी जे मगाशी पहिलं उदाहरण जे आपण सुरुवात करताना दिलं की मोकळा दिवस द्यायचा, हम्म. तो हाच आहे. हा मोकळा वेळ प्रत्येक मुलाला मिळाला पाहिजे, मग तो शाळेत जाऊ देत किंवा नको जाऊ देत. त्याला हा मोकळा वेळ द्या. दिवसातले 2 तास काही न करता, की जिथे मित्र नाही आहेत किंवा फोन नाहीये. इंटरनेट, फोन नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती, फोन नाही आहे. तिथे मुलाला कळलं पाहिजे की मला काय करता आलं पाहिजे. आणि पहिले 2 दिवस झोपा काढेल, काहीच सुचत नाही, वेळ जात नाही, झोपेल. त्याच्यानंतर काहीतरी करण्यासाठी त्याला हातपाय हलवायला लागतील. तिथे त्याला समजेल की मला काय करायचं आणि माझी आवड काय. जेव्हा आपण वर्षानुवर्ष या चाकोरीमध्ये अडकवतोय ना, की शाळा झाली, मग क्लास झाला, मग एखादा छंद वर्ग झाला, घरी आल्यानंतर अभ्यास झाला, त्याच्यानंतर ही मुलं 10वी करतात, 12वी करतात, ग्रॅज्युएशन होतं, आणि मग जेव्हा समोर येतात आणि तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला काय करायचंय, काय माहिती, मला कळलंच नाहीये अजून. मग मी इतकी वर्ष काय केलं, तर फक्त चाकोरीत जगले. आणि हे मुलांच्या बाबतीत नाही आहे, आपण थोडासा विचार केला तर हे आपल्या बाबतीत पण आहे. जर मी आपल्या बाबतीत जास्त आहे, कारण की आपल्या वेळेला तो कितीतरी पर्यायाचा विचारच नव्हता. हा की कितीतरी वर्ष एकच आयुष्य मी जगत आली आहे, एकाच गोष्टीप्रमाणे मी वागत आली आहे. मला नेमकं करायचं काय होतं हे कुठेतरी मागेच पडलंय किंवा मला कळलंच नाहीये आज. त्यामुळे ती वेळ प्रत्येकासाठी हवी, ती महत्वाची आहे. मग आपण फोनचा उल्लेख केला, मुलांचा स्क्रीन टाइम कमी करायचा आहे. तू मगाशी म्हणालीस की एका खोलीत त्या मुलांना बसवायचं आणि म्हणायचं की इथे तुला फोन नाही मिळणार, काय करायचं ते कर. समजा खोली नाही, नाही हे मी मोठ्यांसाठी बोलते, मुलांसाठी नव्हते बोलत. मी तुला उदाहरण देताना असं सांगत होते की अशी जर खोली तुला दिली तर तू काय निवडशील. जेव्हा आपण शाळा सोडतोय, शाळेची व्यवस्था नाकारतोय, तेव्हा ती मुलं त्या खोलीत असल्याप्रमाणे असतात. अच्छा, म्हणजे रिकामा कॅनव्हास या दृष्टीने या तू म्हणाली. दृष्टीने मी ते थोडं मेटाफॉरिकली पण घेतलं आणि अक्षरशः पण घेतलं. नाही, आपण दोन्हीवरती बोलूया. हा. पण स्क्रीनचं सध्या बोलू की स्क्रीन टाइम कमी कसा करायचा. शून्य ठेवणं सगळ्यात शक्य आहे का? नाही, आणि ठेवावं अशी माझी इच्छा पण नाही. सध्याचं जग ज्या पद्धतीने जातंय, मुळात कोविडमध्ये तुमचं शिक्षणच त्याच्यावर सुरू झालं, बरोबर आहे की त्याला पर्यायच नाहीये. मुलांनी शाळाच फोनवरती घेतल्या. मग अगदी गावातल्या गरीबातल्या गरीब मुलाकडे पण फोन असणं आणि त्याच्यावरती 4G 5G मिळणं ही गरज होऊन बसली, हो. बरोबर आहे. तिथे तू नाकारणार आहेस कसं? म्हणजे आज ती गरज आहे म्हटल्यानंतर तिला नाकारायचं नाहीच आहे. तिला आपल्यामध्ये समावेश करून घेऊन पुढे जायचंय. मग होमस्कूलिंग करताना ही गोष्ट खूप सोपी होते की जर मला माहितीच मिळवायची आहे, मला आज इतिहास शिकायचा आहे, मला आज भूगोल शिकायचा आहे, तर ही माध्यमं इतकी प्रभावी आहेत आणि इतके सुंदर सुंदर व्हिडिओ आहेत किंवा अजून काही माहिती आहे की ती मुलं आरामात शिकतात, सहज सोप्या पद्धतीने शिकतात. जो भूगोल आपल्याला डोळ्यासमोर आणायला लागायचा तो त्यांना व्हिज्युअल फॉर्ममध्ये येतोय, त्यांना सहज समजतंय, पटतंय, दिसतंय. त्यांचा वापर कसा केला जातोय, मुलं हातामध्ये जो फोन घेत आहेत त्याच्यावरती कंट्रोल असणं गरजेचं आहे. मग मी रील्सच बघते, मी फोन मोबाईल हा खेळण्यासाठी, गेम्स खेळण्यासाठीच वापरते, तर निश्चितपणे नाही. मग त्याच्यावरती तुम्ही एक बंधन लावणं, आता पुन्हा ते पूर्ण बंद होईल का, तर नाही होणार आहे, कारण बाकी 4 मुलं करतायत. तू कुठच्याही मुलाला वाढवताना जर 100 मुलं एक गोष्ट करतायत आणि आपण त्यांना सांगणं हे चुकीचं आहे, हे असं नाही करायचं, आपल्याला असंच जगायचंय, तर ते तेवढं यशस्वी नाही होत, आपल्या दृष्टीने सुद्धा आणि मुलाच्या दृष्टीने सुद्धा. पण त्याच्यामध्ये काय चूक आहे, काय बरोबर आहे, मला काय स्वीकारायचंय, काय निवडायचंय आणि काय सोडायचंय, हे पालक म्हणून मी मुलाला सांगू शकते.
आणि मुलाला निर्णय घेण्यासाठी सक्षम बनवू शकते. मला तिथे काम करायचंय. गेम खेळणं चुकीचं आहे का? पूर्णपणे चुकीचं आहे का? आपण म्हणू शकतो का? त्यावर उलट चर्चा झाली होती जो रोगन आणि इलॉन मस्क मध्ये. तर ती गप्पा होत्या त्या ब्रो सायन्स छाप. पण तो म्हणाला की असंच कुठलं तरी सर्वेक्षण होतं ज्याच्यामध्ये ज्या एका हॉस्पिटलमध्ये ज्या सर्जन्सनी लहानपणी व्हिडिओ गेम खेळलेले होते त्यांना ऑपरेशन्स जास्त नेमकेपणे करता येतात. त्यांचे मोटर स्किल्स खूप जास्त डेव्हलप होतात. त्यामुळे काहीतरी त्याचा फायदा होऊ शकतो. पण त्याची तडजोड मग ती किती तास ते स्क्रीन समोर बसलेत आहे. तर मग स्क्रीन ठीक आहे, अनिवार्य आहे, मान्य. कुठल्या वयापासून मोबाईल किंवा स्क्रीन चालू करावी डोळ्यांचा विचार साधारण केला तरी? 6व्या किंवा 8व्या वर्षापर्यंत नाहीच. हम्म. कमीत कमी 6 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल देणं फार चुकीचं आहे. तुम्हाला जर दाखवायचं आहे तर तुम्ही कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती दाखवा. पण हातामध्ये मोबाईल देणं करू नये, शक्यतो टाळावं. म्हणजे करूच नये याच मताचे मी आहे. घे रे गप बस. हेच आहे. हॉटेलमध्ये जातात मुलं, तो मी टाईम असतो म्हणून जातो ना आपण. मग त्या पालकांना त्यांचा मी टाईम हवाय म्हणून मोबाईल दिला आणि शांत राहा. आज सगळ्यात जास्ती प्रश्न, समस्या याच आहेत की मुलाला मोबाईल दिला नाही ना तो जेवत नाही. दिला कोणी पहिल्यांदा? नाही, पहिल्यांदा दिला कोणी हा जाऊ देत, चल सोडून दिला, मी नसेल दिला. जेव्हा मी एका कुटुंबामध्ये राहते किंवा जेव्हा मी समाजामध्ये राहते, माझ्या शेजारच्या घरामध्ये देत आहे, मी नाही दिलाय पण ते देत आहेत. तो शेजारी खेळायला म्हणून जातो आणि तिथल्या त्याच्या फोनवर खेळतो. त्यामुळे मी कोणी दिला हा प्रश्नावर येतच नाहीये. किती वेळ जेवणार नाही, असं तर होणार नाही की मुलाला भूक लागली आहे, रडतोय आणि नाही फोन देते तर मी जेवणारच नाही. एक दिवस जेवणार नाही, दिवसभर जेवला नाही, रात्री कडाक्याची जेव्हा भूक लागेल तेव्हा मोबाईल शिवाय जेवेलच ना. कमी जेवेल, रडून जेवेल, पण तिथे त्याला शिस्त कळेल की हे नाही म्हणजे नाही होणार आहे. तो संयम हवा. तो संयम दिवसभर रडू दे, चालणार आहे. पालकांची खास करून चूक कशी होते की मुलांना त्यांना ब्लॅकमेल कुठे करायचं हे बरोबर कळलेलं असतं आणि सगळी मुलं हुशार असतात. त्यांची निरीक्षण शक्ती ही कमालीची असते की कुठे मी बोट ठेवलं की मला ही गोष्ट मिळणार आहे हे त्यांना बरोबर माहिती असतं. आणि मग तेव्हा बरोबर जर संयम सुटला की त्याने अगदी हैदोस घातला, रडारड केली, मी नाही जेवणारे वगैरे सगळी नाटकं केली, की मग आई किंवा वडील किंवा घरातला कुठचाही एखादा सदस्य विरघळतो, अरे दिवसभर जेवला नाहीये, काहीतरी होईल, दे, एकदा फोन दिलास तर काय बिघडतो, उद्यापासून बघू, संपलं सगळं. इथे कुटुंब म्हणून ती एक शिस्त आणि सगळ्यांमध्ये एक विचार असणं हे खूप महत्वाचं ठरतं. मग अशी आपण खेळ किंवा गेम्स ह्याच्यावरती आलो, त्या दृष्टीने मी अजून एक गोष्ट सांगेन इथे महत्वाची अशी की होमस्कूलिंग करा किंवा करू नका, मुलांना खेळू द्या. कोणत्याही पद्धतीचा खेळ, कोणत्याही प्रकारचा खेळ हा मुलाच्या आयुष्यात असलाच पाहिजे. मग त्याचं वर्ष 10वीचं असू देत किंवा 12वीचं असू देत, जोपर्यंत तुम्ही शरीराने हालचाली करताय कुठच्याही पद्धतीच्या, तोपर्यंत तुमचा मेंदू हा कायम तरतरीत राहणार आहे. त्याला कंटाळा, ताण हे शब्द माहिती नसणार आहेत. ज्या क्षणी मुलांच्या आयुष्यात त्यांचे खेळ संपतात त्या क्षणी फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होते, त्या क्षणी या सगळ्या गोष्टी सुरू होतात. त्यामुळे शाळा जरी असल्या तरी त्यांचं स्वरूप हे एवढंच ठेवा की मुलाला त्याचे खेळ खेळता आले पाहिजे. म्हणजे इथे मी सांगेन की 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाम असताना सुद्धा ग्राउंडवर 2 तास खेळणारी मुलं आणि 90% मिळवणारी मुलं आहेत बरं का. मी खेळलोय, खेळायलाच पाहिजे. मला आठवत आहे की परीक्षा चालू होती आणि मी बॅडमिंटन खेळत होतो आणि मी ज्यांच्याकडे शिकवणी लावली होती त्या मॅडम माझ्या सोसायटीत राहायच्या. त्या आल्या अशा, मी लपलो, परत बाहेर आलो. एक दिवस मला कळलं की याने आपल्याला बघितलं. नंतर 2 दिवसांनी
हाय मॅडम असं करत मीच निर्लज्जपणे गेलो त्यांच्या समोरून. नाही पण हे गरजेचं आहे. म्हणजे समजा एखादा तुम्ही डान्स फॉर्म शिकत असाल, कथ्थक आहे, भरतनाट्यम आहे, कुठचाही म्हणजे वेस्टर्न डान्स असेल, पण जिकडे तुमची शारीरिक श्रम होत आहेत अशी कुठचीही गोष्ट मुलाची कधीच बंद करू नये. जोपर्यंत तो शिकतोय तोपर्यंत ते कंपल्सरी असलं पाहिजे. मग इथे पालक म्हणून माझं लक्ष आहे ना, तिथे जर मुलगा कंटाळा करायला लागला की नाही मला खेळायला नाही जायचंय, त्याऐवजी मी घरामध्ये मोबाईलवरती खेळेन, तिथे तुम्हाला दाखवायचं आहे की मी पालक आहे आणि माझ्याकडे कंट्रोल आहेत. जरी ते तुझ्या आवडीने आणि निवडीने सगळं जरी झालं तरी इकडे आमच्याच हातात ते सगळं आहे. ते उलट मी मस्त ना की पूर्वी आई ओरडायची की किती वेळ बाहेर खेळतोयस, चल आता घरी. हो, आणि आता उलट असतं किती वेळ घरात बसून आहेस, जा जा आता आता बाहेर. बाहेर. हा होमस्कूलिंगचा सगळा अनुभव हम्म. जेव्हा तू नाही, थांब परत येतो. हा सगळा होमस्कूलिंगचा अनुभव घेतल्यावर असे कोणते फायदे जाणवले जे होमस्कूलिंग सुरू केलंस तेव्हा त्यांची कल्पनाही केली नव्हती? हो. कारण माहितीही नव्हतं की असं होऊ शकतं. सगळ्यात महत्वाची ना वेळ मिळते. हम्म. कुठेही धावपळ नाहीये. कोणाला तरी पटवून द्यायचंय, कोणाला तरी सिद्ध करून दाखवायचंय, कशाच्या तरी मागे लागलोय आणि ते नेमकं काय कशाच्या मागे मी लागलीये हेच मला समजत नाहीये, पण इतर लोक धावतायत म्हणून मी पण आपली धावत सुटलीये. हम्म. हा प्रकार आमच्या आयुष्यातनं पूर्णपणे, आमच्या कुटुंबातनं हा पूर्णपणे बाद झाला. स्वतःची वेळ मिळणं, स्वतःसाठी, मुलांसाठी छंद जोपासणं, हम्म. पुन्हा निसर्गाशी जोडलं जाणं की जे आता नाही होते, ह्या सगळ्या गोष्टी ठरवलेल्या नव्हत्या, या आपसूक होत गेल्या आणि त्याचे फायदे झाले. म्हणजे मधला एक काळ असा होता की आमच्या घरामध्ये आम्हाला भाजीपाला विकत आणायला लागत नव्हता, इतकं सगळं घरामध्ये पिकत होतं आणि मुलं घेत होती. मुलं आवडीने ते सगळं सांभाळत होती, ते बघत होती. हे कधीच मी विचार केला नव्हता या गोष्टींचा की मी असं काहीतरी करेन किंवा आमच्या घरात असं काहीतरी असेल. हे कधीच घडलं नव्हतं. पण हे शिकलो, हे जमलं, हे मुलांमुळे झालं की त्यांना माती आवडते, त्याच्यामध्ये ते रमतायत, झाडं आवडतायत, घरामध्ये प्राणी आलेत, त्या प्राण्यांची काळजी घेणं, त्या प्राण्यांना जपणं, निसर्गाला पुन्हा जोडलं जाणं जे गरजेचं आहे ते होमस्कूलिंगमुळे सहज शक्य झालं. हा खूप मोठा फायदा आहे. आपण जे पळतोय त्याला कुठेतरी एक पॉज लागतो ना, तो मिळतो. तो ह्याच्यातनं निश्चितपणे मिळतो. विचारांमध्ये स्पष्टता येते, नेमकेपणा येतो. त्याचबरोबरीने मी जर एखादा निर्णय घेतेय त्या निर्णयावर ठाम राहण्याची शक्ती आपसूक मिळते किंवा ती मिळवायला लागते. कारण बाहेरून सतत इतकं हा, असतं. सतत असतं. कितीही वर्ष झाली, कारण जेवढ्या नवीन ओळखी होतील तेवढं कुठल्या शाळेत हो. जातोस सुरुवातच सुरुवातीपासून. पहिल्यापासून शिकवायला. अरेच्या शाळेत नाही जात, हे मुलांपर्यंत असतं. पालकांना असं असतं की तुम्ही नुकसान करताय त्याचं. हो बरं ठीक आहे करतोय. कोणाला सांगायचं, कोणाला नाही सांगायचं, कुठे गप्प बसायचं, कुठे बोलायचं, हे समजतं. वाटाघाटी करायला शिकतो आपण एक आर्थिक. नक्कीच. म्हणजे इथपर्यंत आम्हाला ऐकायला आलंय की तुमच्यासाठी काय तुमच्या आई वडील शाळाच घरात तयार करतील, पण तुम्हाला बाहेर सोडणार नाहीत. तेव्हा पुन्हा हा विचार केला गेला किंवा तेव्हा पुन्हा आम्ही दोघांनी हा विचार केला की खरोखर आपण असं करतोय का, म्हणजे त्यांना सिक्युअर ठेवायचं, घर कोंबडं करून ठेवलं. हा, किंवा बाहेरच्या जगात कसे राहतील किंवा प्रत्येक वेळेला त्यांना मला जपायचंय म्हणून मी सगळ्यांना माझ्या घरात आणतेय का, तर नाहीये तसं. सो प्रत्येक वेळेला माझी स्वतःची स्पर्धा चालू आहे आणि मी प्रत्येक क्षणी स्वतःलाच तपासते. मी आई म्हणून तपासते, वडील वडील म्हणून तपासताय की मी कुठे चुकतोय, कुठे मी कमी पडतोय. एवढा वेळ आणि एवढा विचार
जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असता ना तेव्हा नाही करत. पालक म्हणून नाही होत, सजगपणे आपण दृष्टी नाही येत. कारण त्याचं बरं चाललंय, माझं बरं चाललंय. हम्म. मला माझी कामं आहेत, माझे ऑफिस आहे, माझं जॉब आहे, जे काही आहे ते आहे. त्याचं बरं चाललंय. जोपर्यंत तक्रार येत नाही तोपर्यंत मी त्याच्याकडे डोळसपणे बघतच नाहीये. मूल जन्माला घातलं, त्याची व्यवस्था लावून दिली, संपला विषय. संपला विषय. इथे हे नाहीये. इथे प्रत्येक वेळेला तुमच्या समोर आरसा येतोय. तो कुठच्या रूपात येईल तो तुम्हाला नाहीच कळणार आहे. मग आता तोही एक विषय निघाला म्हणून, होमस्कूलिंग आणि हेलिकॉप्टर पॅरेंटिंग ओ ग्रेट. यात काय फरक आहे? म्हणजे मुळात छंद वर्गाला सुद्धा पालक जातात, हम्म, ते छंद वर्गाला त्या मुलाला सोडून घरी जात नाहीत, तिथेच थांबून तिथे बसून राहतात. हम्म. त्यामुळे तू मगाशी म्हणत होतीस ना की मुलांना शाळेत स्वतःचं वेगळं स्वातंत्र्य मिळतं, मिळत ते असतं. छंद वर्गात पण मिळत नाही, कारण कोणाला कोणाचे पालक तिकडे बसलेले असतात, भले बरोबर. माझे नसतील. बरोबर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना की मी कायम त्याच्याबरोबर असणारच नाही आणि असूच नाही. त्याचं त्याला मोकळं सोडावं. हम्म. हा, छोट्या छोट्या गोष्टीतनं सांगते. त्रिकोण म्हणजे काय? तीन बाजू तीन आणि बाजू तीन असलेली कोण. बंद आकृती. हम्म. बरोबर आहे, ज्याला 3 कोण आलेत आपसुक. ठीक आहे. मग मी त्रिकोण शिकवताना किंवा शिकताना पहिल्यापासून त्रिकोण कसा काढत आले, तर साधारणपणे समभुज त्रिकोण हाच डोळ्यासमोर येतो. बरोबर. पण जेव्हा मी माझ्या मुलांना ही सूचना देईन की 3 बाजू असलेली एखादी बंद आकृती काढा हम्म. आणि आपण त्याला त्रिकोण म्हणतोय, हम्म. तेव्हा ते नाही तो समभुज त्रिकोण काढत. ते कसाही काढतील. 3 बाजू काढायच्या आहेत, त्या बंद करायच्या आहेत. मग तो विशाल कोण पण होईल, लघु कोण पण होईल, लघु कोण पण होईल, किंवा चुकून माकून काटकोन होईल. काटकोन पण होऊ शकतो. इथे आता हेच मी तुझ्या पालकत्वाच्या विषयाशी आणून जोडते. हा, की इथे मी फक्त त्यांना संकल्पना सांगितली की आपल्याला हे करायचंय. हम्म. पुढे त्यांनी काय केलं हा त्यांच्या कृतीचा भाग झाला. हा त्रिकोण नव्हता सांगितला मी, मला असा त्रिकोण अपेक्षित होता. हे जर मी करत असेल तर मी ते चुकीचं करते. तिकडे ते हेलिकॉप्टर पॅरेंटिंग आलं की मी माझं सतत लक्ष आहे त्यांच्या प्रत्येक वागण्यावरती. सतत मला रिपोर्टिंग पाहिजे. गरजच नाहीये. ते चुकेल चुकू देत, ते शिकेल शिकू देत, तेच अपेक्षित आहे. माझ्या पाहण्यात अशी काही मुलं आहेत जी समजा धडपडली किंवा काही झालं त्यांच्या बाबतीत, ते पहिल्यांदा स्वतःच्या आईकडे पाहतात की मी आता माझ्या आईची प्रतिक्रिया काय आहे, हो आणि मग त्यानुसार ठरवतात की मी आता रडणार आहे की की नाही. मी नुसता उठून पुढे चालू पडणार आहे. आईला असं हे अच्छा मला रडायचंय, आईने लक्ष नाही दिलं तर उठून निघाला. हेच आहे. सो एवढं लक्ष नाहीच द्यायचं आणि ते शक्य पण नाहीये. हे कधी होईल माहितीये की जेव्हा मी 24 तास त्या मुलांबरोबर आहे. मला पॅरासिटिक पालक म्हणून आपण पॅरासाइट झालो. येस, मला माझं काम ह्याचीच दुसरी बाजू अशीही सांगते की जर पालक म्हणून आम्ही दोघे त्यांना पुरेसा वेळ देतोय किंवा त्यांच्या सोबत आहोत आणि बराच काळ होतो, आपण जसं मगाशी म्हटलं तसं, तर मुलांनी आपल्या आई वडिलांना गृहीत धरण्याच्या शक्यताही वाढतात. आई बाबा आहेत ना, आई असणारच आहे, बाबा असणारच आहेत, त्यांच्याकडनं या गोष्टी मिळणारच आहेत. बरोबर आहे. म्हणजे मधली काही वर्ष काही काळ असा होता की जेव्हा माझी स्वतःची कामं इतरत्र जी चालू होती ती सगळी मला थोडी थांबवायला लागली किंवा कमी करायला लागली. अशा वेळेला त्या मुलांना योग्य वयात मला हे दाखवून द्यायला पाहिजे. होमस्कूलिंग करणाऱ्या पालकांनी विशेषत्वाने हे सांगायला लागेल, कारण आता वडील पण फ्रीलान्सिंग करणारे आहेत किंवा घरातनं काम करणारी माणसं आहेत. बरोबर आहे. मग ही माझी कामाची वेळ आहे, हे माझे कामाचे तास आहेत, ह्याच्यामध्ये माझं चालू असणार आहे, तेव्हा तुझं तू वेगळं करायचंस. तुला तुझी स्पेस लागते तशी मलाही लागते, जगात प्रत्येकाला लागते असंही दाखव. हे त्यांना शिकवायला लागतं. हे शाळेमध्ये आपसूक घडतं.
हम्म. शाळेमध्ये गेले, मला माझी स्पेस मिळाली. आई वडील ऑफिसला गेले, त्यांना त्यांची स्पेस मिळाली. किंवा मी शाळेत गेल्यानंतर आई जे म्हणते ना, गेला बाबा शाळेत एकदाचा, हम्म. म्हणजेच काय, तर तिला तिची जी काय अवकाश हवं होतं ते मिळालंय. हे ते सहज शिकतात. इथे त्यांना शिकवायला लागतं. आणि हे जर आपण शिकवत असू ना, तर निश्चितपणे मग ते हेलिकॉप्टर पॅरेंटिंग नाही होत. ती तटस्थता येते, की मला कुठे थांबायचंय, त्याचं त्याला किती धडपडू द्यायचंय हे बघायला. हा बॅलन्स कठीण असू शकतो, पण जर प्रामाणिक असू तर सोपं आहे. तिथे स्वतःशी प्रामाणिक राहता आलं पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि जर मी चुकले तर हो मी चुकले हे मान्य करणं, स्वतःसमोर सुद्धा आणि मुलांसमोर सुद्धा किंवा कुटुंबासमोर सुद्धा, हे खूप महत्वाचं आहे. हा पॉडकास्ट बघून जर हम्म. कोणाला होमस्कूलिंग विषयी आणखीन माहिती काढायची असेल हा, तर त्यांना कोणती सामग्री सुचवशील? मुळात पालक म्हणून माझ्या स्वतःकडनं असणाऱ्या अपेक्षा काय आहेत, हम्म. त्याबरोबरीने माझ्या पाल्याकडनं, माझ्या मुलाकडनं अपेक्षा काय आहेत, हम्म. ह्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने मगाशी जसं मी म्हटलं तसं, की अरविंद गुप्ताजी त्यांची जी साईट आहे ती साईट, किंवा जीनन के बी ह्यांची बरीचशी सामग्री इंटरनेटवरती आहे, त्यांचे व्हिडिओज आहेत, ते बघणं. मुळात मूल शिकतं कसं, त्याची शिक्षण प्रक्रिया काय आहे, ह्या दृष्टीने तुम्हाला जे काही मिळेल. आणि आत्ता सध्या होमस्कूलिंगचे वेगवेगळे ग्रुप निदान मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये आहेत. हम्म. त्यांच्या काही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, इन्स्टावरती आहेत. अशा ग्रुपला तुम्ही जर जॉईन करू शकत असाल, त्यांच्याशी संलग्न होऊन जर तुम्हाला कुठची गोष्ट करता येत असेल, तर तुम्ही निश्चितपणे करू शकता. जर माझ्यासारखे काही जण आहेत, की जिथे होमस्कूलिंग ही संकल्पना नाही आहे, किंवा मुंबई पुण्यासारखं ठिकाण आमच्या जवळ नाही आहे, मोठं शहर नाही आहे, अजूनही आम्ही गाव आणि शहर यांच्या मधल्या कुठच्या तरी अवस्थेमध्ये अडकलेले आहोत, हम्म. तर अशा ठिकाणी आजूबाजूचे पालक गोळा करणं आणि त्यांच्यासोबत मुलांची एक वेळ त्यांना वेगवेगळे प्रयोग करू देणं. अर्थात ह्या ज्या साईट्स मी सांगितल्या किंवा अशी पुस्तकं आहेत, शोभाताई भागवतांची आपल्याकडे भरपूर पुस्तकं आहेत, रेणू दांडेकर आहेत, त्यांची पुस्तकं आहेत, त्यांचे वेगवेगळे उपक्रम आहेत, राजीव तांब्यांचे उपक्रम आहेत, उपक्रम प्रकल्प यांची खूप सारी पुस्तकं आज इंटरनेटवर आहेत. हम्म. त्या पद्धतीने मुलांनी आणि पालकांनी एकत्र येऊन जर उपक्रम केले, तर निश्चितपणे तुम्हाला होमस्कूलिंगची संकल्पना पुढे नेता येईल, किंवा त्याच्यामध्ये ते एन्जॉय करता येईल, त्याचा फायदा करून घेता येईल. होमस्कूलिंग करा किंवा नका करू, पण सगळ्या आई वडिलांनी आवर्जून वाचावं असं एखादं पुस्तक किंवा एखाद दोन पुस्तकं कोणती सुचवशील? एखाद दोन पुस्तकं नाही, असे अनेक लेखक आहेत. म्हणजे सांग, जेवढं तुला सुचतात तेवढं सांगत जा, काय प्रॉब्लेम नाही. लहान मुलांसाठी मी असं ठराविक सांगेन, की मुलं जे एन्जॉय सध्या करतात आणि जे इंडियन आहे, आपलं आहे, ते म्हणजे सुधा मूर्ती. की सुधा मूर्तींची भरपूर पुस्तकं आणि भरपूर गोष्टी आहेत, की तुम्ही होमस्कूलिंग करा किंवा करू नका, पण मुलांसोबत ते वाचा आणि मुलं ते एन्जॉय करतात. शिक्षण काय असतं, समाजामध्ये कसं जगायचं, शेवटी हा सगळा जो काही व्यवहार आहे, या सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत, त्या आपण माणूस म्हणून घडणार आहोत आणि समाजामधला एक घटक म्हणून जगणार आहोत. त्या दृष्टीने त्यांचं जे साहित्य आहे ते मला स्वतःला आवडतं, किंवा माझी जी मुलं आहेत, म्हणजे माझे दोघे किंवा सेंटरमधली जी अनेक मुलं आहेत, ती ह्याच्यामध्ये रमतायत हे मला दिसतंय. त्यामुळे ते नाव मी निश्चित सांगेन. आपल्याकडे पु ल देशपांडेंसारखे लेखक तर आहेतच. लहान मुलांमध्ये राजीव तांबे आहेत, एकनाथ आव्हाड आहेत, की ज्यांच्या कविता खूप सुंदर आहेत आणि मुलांच्या भावविश्वाशी रमणाऱ्या आहेत. त्यांचं वाचन व्हावं. त्याबरोबरीने आत्ता फारुख काझी म्हणून जे आहेत, त्यांची
छोट्या मुलांची पुस्तकं खूप छान आहेत. जर मुलांसाठी काय वाचावं हम्म. असे जर प्रश्न असतील तर ही सगळी पुस्तकं ही आपल्या वातावरणाशी मिळती जुळती आणि मुलांना आवडतील, ती गोष्ट आपलीच आहे अशी वाटणारी आहेत. त्यामुळे ती निश्चितपणे मी पालकांना सुचवेन. राजीव तांबे, एकनाथ आवाड, फारुख काझी, फारुख काझी, सुधा मूर्ती, सुधा मूर्ती, झालं लिस्ट. या 4 लेखकांची कमीत कमी कमीत कमी वाचावी. मी ऐकलं होतं की नाही, मी आधी बऱ्याच आधी ऐकलं होतं, पण आता या होमस्कूलिंगच्या विषयाने तो सेंट्रल बोर्ड फॉर फिक्सिंग एज्युकेशन जो चॅनल आहे त्याच्यावर पाहिलं. तो पण म्हणाला की नर्सरी राईम्स म्हणून इंग्लिश भाषेतले जे काही शिकवल्या जातात त्यांची पार्श्वभूमी खरं तर फारच वाईट आहे. त्यामुळे जेवढं साहित्य आपल्याला आपलं मिळवता येईल तेवढं जास्त चांगलं. हे 4 तू सांगितलेस. आणखीन काही असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. अनुजाताई, तू इथे वेळात वेळ काढून आलीस आणि होमस्कूलिंग विषयी इतकी सगळी माहिती दिलीस आणि ती बऱ्याच अंशी विचार प्रवर्तक अशा रीतीने आहे की ज्यांना होमस्कूलिंगचा पर्याय निवडायचा सुद्धा नसेल किंवा निवडता येणार नसेल त्यांना सुद्धा यातून बरंच शिकण्यासारखं आहे. तर तुझे धन्यवाद. आणि पाहणाऱ्यांना सगळ्यांना आम्ही हेच सांगू की स्वतःच्या मुलांना विचार करायला वाव मिळेल स्वतःचा, आणि त्यांची स्पेस तर आता मुलं स्वतःच मागून घेतात, पण विचार करायला वाव मिळेल असा प्रयत्न नक्की करा. तो होमस्कूलिंगच्या माध्यमातून करता आला तर उत्तम, पण नाहीतर इतरही पर्याय आहेत. मला सुद्धा या गप्पा मारून खूप गप्पाच म्हणूया आपण याला, हो, खूप छान वाटलं. त्या निमित्ताने हा जो काही प्रवास आहे हा प्रवासच आहे. ह्याचं एक सिंहावलोकन झालं असं म्हणेन मी, की पहिल्या टप्प्यापासून आतापर्यंत हा प्रवास कसा झाला ते शांतपणे बघता आलं. आणि निश्चितपणे हा आनंददायी प्रवास आहे, ह्याच्यामध्ये कुठेही ताण नाही आहे. म्हणजे मगाशी तू प्रश्न विचारलास तेव्हा कदाचित मला याचं उत्तर नाही मी दिलं, पण मी हे सांगेन की आज शाळेत गेल्यानंतर इतर मुलांशी तुलना होते, स्पर्धा कितीही नाही म्हटली तरी असते. त्याचा ताण जो पालक रोज अनुभवत असतात, ह्या ताणातनं मी फार वेगळी आहे. आम्ही पालक म्हणून हे ताण घेतच नाही आहोत, आमच्यापर्यंत पोहोचतच नाही आहे. त्यामुळे निश्चितपणे होमस्कूलिंग हे चांगलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. अर्थात हा प्रत्येकाच्या परिस्थितीचा, क्षमतांचा आणि त्यावर घेतलेला हा निर्णय असू शकणार आहे किंवा असणार आहे. त्यामुळे ठराविक एक योग्य किंवा ठराविक अयोग्य असं काहीच नाही आहे. मुलांसोबत आपल्याला एक प्रवास करायचा आहे आणि हा प्रवास आनंददायी असणार आहे. हा मुलांना आपल्यासोबत जोडणार आहे, आपली एक टीम तयार होणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हे बघत असाल तर निश्चितपणे ह्याच्या इतकं दुसरं चांगलं माध्यम नाही असं मी नक्की सांगेन. थँक्यू, खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद. आम्हालाही मजा आली. नक्कीच. नक्की.